जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. सद्गुरुनाथ महाराज की जय. आता ही 2-3 सत्रं आहेत, छोटी छोटी आहेत, पण संतांची आपली जशी इच्छा कृपा असेल त्यानुसार ते आता व्हायचे. तर त्यात एक प्रश्नोत्तराचा विषय छोटा आहे, तो मध्ये संपू. उपासनेत मिश्रणाचा अपराध सांगितलेला आहे. आपल्याला ऐकू येते जरा बघा. उपासनेमध्ये त्याबद्दल नाही बोललो मी, उपासनेबद्दलच बोललो म्हणजे नक्की ऐकाल. तर मिश्रणाचा अपराध सांगितलेला आहे. उपासनेपूर्वी त्या बाजूला राहतात म्हणून आईवडिलांना भेटायला गेलं तर तो मिश्रणाचा अपराध होईल का? त्या बाजूला राहतात म्हणून उपासनेला म्हणजे कुठेतरी ते जात असावेत, तर जिथे जातात त्या भागात आईवडील राहतात, तर त्या आईवडिलांना भेटणं हा उपासनेत मिश्रण होऊन अपराध होतो का? मुद्दा बरोबर आहे, म्हणून पहिल्यांदा तोच बघितला. ते कसं आहे, जाता जाता दुसरं काही करू नये असं सांगितलं आहे, आणि येतानाही वाटेत काही करू नये, थेट उपासनेला जावं आणि घरी यावं असं म्हटलं आहे. याची मला कल्पना आहे आणि त्या संदर्भात हे विचारलेलं आहे. तर असावं. तर ह्यात मिश्रण होतं का नाही, काय आहे, एक व्यवहाराची बाजू आहे आणि दुसरी परमार्थाची आहे. दोन्ही बाजूनी सांगतो. व्यवहाराची बाजू अशी आहे की आपण जी उपासना करतो, समजा देवाला जाणार, काय विठोबाला जाणार, तिथं आपण काय तासभर जपाला बसणार, काय जे असेल ते जे काही करून येणार आहे, काय सत्संग आहे तर ते करून येणार आहे. तर त्यावेळेला जाताना येताना व्यवहार म्हणून आईवडिलांना भेटून यायला काय हरकत नाही. फक्त जाताना भेटावं, त्यातल्या त्यात मार्ग म्हणजे येताना भेटू नये, म्हणजे व्यावहारिक बाजू म्हणून ना. जाताना भेटावं, कारण जाताना तिथं काय होणार हे आपण काय सांगू शकत नाही. आपल्याला मला माहीत नाही बाकी आईवडिलांची परिस्थिती काय आहे. याला साधारणपणे विरोध असतो, हे असतं काय, प्रापंचिक विषय असतात, खूप दिवसांनी भेटली म्हणून किंवा भेटला म्हणून काय ते सांगायचं असतं, कोणाबद्दल तरी काहीतरी असतं. मग ते सगळं आधी उरकून घ्यावं सगळं, मग उपासनेला जावं आणि येता येता मग हे थेट घरी यावं, म्हणजे आपली उपासना आपल्याबरोबर राहू शकेल. हा व्यवहाराची बाजू आहे. भेटू नये असंही करू नये, म्हणजे पुन्हा तो आपल्याला अपराध जो मिश्रणाचा आहे तोही लागू नये आणि व्यवहाराचा अपराध आहे तोही लागू नये. म्हणजे तुला तिथे यायला होतं आणि इकडे यायला होत नाही. मी व्यवहाराचं प्रपंचाचंच बोलायला लागलो म्हणून सांग, तिथपर्यंत तुला जाता येतं आणि हिथं मात्र तुला येता येत नाही असं त्यांनी म्हणू नये. आणि कशाला आपण, शेवटी आईवडिलांचाच प्रश्न आहे, त्यामुळे तसं काय आपण व्यवहाराने घ्यायचं काय कारण नाही. फक्त हा क्रम थोडासा लक्षात ठेवला तर एक उपयोग. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आईवडिलांना भेटणं आपल्याकडे आपली भावना तरी निदान अशी असावी की मातृदेवो भव, पितृदेवो भव, अशी जर आपली भावना असेल आणि जर आपण त्यासाठी जात असाल तर जाताना गेलात काय आणि येताना गेलात काय, जाऊन याला काय मिश्रणाचा अपराध नाही. कारण शेवटी ज्या देहाच्या साह्याने ज्या हे जे काही आज प्रपंच चालला आहे त्याच्यावर परमार्थ चालला आहे, उपासना चालली आहे, त्यासाठी गेलो आहे, त्याचे सगळ्याच्या मागे त्यांची सुरुवात तिथून आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अवश्य त्यांच्याकडे जावं, नमस्कार करावा, शक्यतो प्रापंचिक विषय टाळावेत. हे पण आपल्या बाजूला करता येण्यासारखं आहे. कदाचित ते त्या बाजूचेच असतील तर आणखीन 2 शब्द त्यात भरही पडण्याची शक्यता आहे. तर असंही होऊ शकतं. फक्त एकच आहे
की आपली भावना मातृदेवो भव पितृदेवो भव अशी असावी. आणि ती जर असेल तर ती पारमार्थिकच आहे, त्यामुळे त्यांनी काही बिघडत नाही. फक्त हे सांगितलं त्यातलं 2 कसं आहे, तर ह्यातल्या दोन्हीमध्ये भावनेमध्ये केलेलं असलं तर मिश्रण होत नाही. पण उपासना 1 तास आहे आणि जाताना 1-2 तास गप्पा आहे, परत येताना मी येतेच असं किंवा येतोच असं म्हणून जर यायचं असलं तर मग म्हटलं ते मधलं वाटेतलं गेलेलंच. जाताना आधी चित्त गडबड होतं, ते शांत होईपर्यंत वेळ जातो. मग तिथे समजा जपाला बसणार आहे, काय काय करणार आहे, वाचन करणार आहे, काय दर्शन करणार आहे, तर हे जे काय करणार आहे त्याच्यात काहीतरी थोडंसं मिळवणार, तोपर्यंत परत येताना पुन्हा एकदा त्याच्यात सगळं मिसळलं तर आपलं ते सगळं जाईल. म्हणून शक्यतो असं करू नये. आणि त्या बाजूला राहते बरोबर आहे, खरं आहे, कौशल्य आहे शेवटी व्यावहारिक. त्या घरात जायला जर तेवढाच रस्ता असेल, आता त्याबद्दल बोलत नाही, हे कौशल्य आपल्याला माहीत आहे. तर पुढचं बघूया. जर भगवंत निर्गुणच आहे आणि माणसानंच सर्व देवतांची रूपं त्याच्या उपासनेकरता सगुण स्वरूपात रचली आहेत, तर निर्गुणात ध्यान कोणाचं करायचं असतं? 2 प्रश्न जरा एकत्र झालेत. जरा भगवंत निर्गुण आहे बरोबर, माणसानं सर्व देवतांची रूपं त्याच्या उपासनेकरता सगुण स्वरूपात रचलेली आहेत. तर आता पहिलं ध्यान सगुणाचं झालं. त्यानं जो आकार दिला आहे, त्याला जे भावतं आहे ते त्याच्या ध्यानाचा विषय आहे. मूळ हे लक्षात ठेवून करतो आहे की ह्या सगुणामागे निर्गुण उभा आहे, तर ते ज्याच्या लक्षात आहे त्याची पहिली उपासना ही सगुणाची झाली. आता निर्गुणात ध्यानाचा प्रश्न येत नाही. जेव्हा सगुणातलं ध्यान परिपूर्ण होतं त्यावेळेला वेगळं निर्गुणाचं ध्यान करावं लागत नाही, कारण ध्यानसुद्धा संपून जातं, काही उरतच नाही. ज्या रामाचं, ज्या कृष्णाचं, ज्या कुणाचं ध्यान आपण करणार, जे हे सगुण स्वरूपाचं आहे विचारलं आहे म्हणून, नाहीतर त्याची पण काही गरज नाही. आता आपण रूप निर्माण केलं आहे आणि आपण त्याचं ध्यान करतो आहोत असा इथं भाव आहे प्रश्नामध्ये, म्हणून तर ते जे काही राम आहे, कृष्ण आहे, हरी आहे, काय पांडुरंग आहे, काय ज्याचं ध्यान आपण करतो आहोत तिथपर्यंत आपल्याला एकाग्र व्हायला त्याचा उपयोग आहे, म्हणून ती मूर्ती, म्हणून ते सगुण रूप आपल्यासमोर आहे, तर त्याचं ध्यान करावं. आणि ते करताना ज्या वेळेला भक्त भगवंतात मिसळून जातो तेव्हा खरं ध्यान होतं सगुणाचं सुद्धा. आता ते त्या सगुण रूपात विरघळून गेला की मग काय राहतं, तर सगुण शिल्लक राहील, अजूनही कदाचित सगुणाची जाणीव शिल्लक राहील, आणि मग नंतर सगुणाची आकृती जाईल आणि मग फक्त ध्यानच राहील. आता ध्यान राहील म्हणजे काय राहील, म्हणजे ध्यान करणारा राहणार नाही. यात शेवटी जे म्हटलं, आता आपण ते शांतिमंत्र बघणारच आहेत, तर त्यावेळेला शांतीचा अनुभविता नाही, तसं ध्यान करणारा नाही असं ज्या वेळेला होईल. आता हे टप्प्याटप्प्यानं जायला लागेल, हे खरं आहे. आपल्याला डोळे उघडले आणि ध्यान केलं तरीसुद्धा ते डोळ्यासमोर असून दुसरे विचार मनात येतात, इथं सुरुवात असते. इथून इथपर्यंत जायचं आहे, त्या अर्थाने निर्गुणात वेगळं काही ध्यान करायचं कारण नाही. सगुणाचं ध्यान आपल्याला निर्गुणापर्यंत पोचवायला समर्थ आहे. सगुण हा रस्ता आहे, तो जिथे संपतो आणि जिथे अज्ञात सुरू होतं तिथे निर्गुण सुरू होतो. फक्त मला हा रस्ता मात्र अत्यंत कटाक्षाने आणि सातत्याने आणि अधिकाधिक भावाने चालावा लागतो, तेव्हा हे होतं. मग आपण जिथं आहात तिथं निर्गुणच आहे, त्यावर वेगळं ध्यान करायची काही आवश्यकता नाही. कोणाचाही अनुग्रह न घेता, गुरु न करता नाम घेणं योग्य आहे काय? मुळात नाम घेणं योग्यच आहे, त्यामुळे काय प्रश्न येत नाही. गुरु करा नाही तर नाही करा, कारण का आपल्याला नाम माहिती आहे. याचा अर्थ नाम माहिती आहे याचा अर्थ मागं पुण्यही आहे. त्याच्याशिवाय नाम माहितीच होणार नाही माणसाला, आणि त्याला जिज्ञासाही असणार नाही, त्याच्यात तो विषयही येणार नाही. ज्या अर्थी ते येतं आहे त्या अर्थी पुण्यही आहेच. आता प्रश्न एवढाच आहे की माझा मार्ग, दिशा, विशिष्ट नाम असं काही पाहिजे आहे का नको आहे, एवढाच फक्त प्रश्न आहे. कुणाचाही अनुग्रह न घेता किंवा कोणता गुरु न करता नाम घेणं योग्य आहे का? आपल्या ठेवणीवर हे सगळं अवलंबून आहे. मनाच्या ठेवणीला जर आलंबन लागत असेल, कुणीतरी देहातला गुरु लागत असेल, तर ह्या गुरु करण्याचा प्रश्न आहे. आता हा देहातल्या गुरुच्या विषयी असू शकेल, कदाचित एखाद्या समाधी स्थान असू शकेल, अशी काही पवित्र जागा असू शकेल की ज्या ठिकाणी नाम देण्याची व्यवस्था आहे. तर अशा तऱ्हेचं तशी जागा असेल, हे गुरु करणं म्हणजे नक्की यात स्पष्ट नाही म्हणून, तर तशी असू शकेल.
त्यातल्या त्यात समाधीस्थान असेल, तिथे अनुग्रह असेल, तर समाधीस्थानावरची अढळ श्रद्धा आणि त्यांच्याकडून येणारा आपल्याला प्रतिसाद हा आपल्याला ते नाम घेतल्यानंतर येतो, एवढी गोष्ट खरी. हे समाधीस्थानांच्याविषयी. तर आता जे जिवंत गुरु आहेत, देहातले गुरु आहेत, ते याच्यापेक्षा अधिक थोडं काम करतात. ते एवढ्यासाठीच की आपल्याला असलेल्या शंका, त्याच्यातले प्रश्न, त्याच्यातल्या अडीअडचणी, त्याच्यातली वाटचाल, त्याच्यात मध्ये कुठे आहे, पुढे कुठे जाणार, त्याचं काय होणार, हे सगळं त्यांच्याकडून आपल्याला कळत जाऊ शकतं. व्यवहारापासून ते परमार्थापर्यंत सर्वत्र ते कळत जाऊ शकतं. ही सोय यात होते. त्यामुळं तशा तऱ्हेचं भाग्यात असेल तर ते होईल. मग त्यासाठीसुद्धा वेगळं काही करायचं कारण नाही. नाम घेणं पुरेसं आहे. महाराजांच्या आपल्याला प्रवचनातला दाखला आपल्याला माहिती आहे, वाचनात असेल, की आपलं जर नाम खरोखरच नामावर एवढं प्रेम आहे आणि जर ते मनापासून घेत असू तर गुरु तुम्हाला दोंडीत येतील, असं म्हणण्याने आपल्याला अशी खात्री देऊन ठेवलेली आहे की त्यांना त्यांचा माणूस बरोबर कळतो, त्याच्याकडे ते जातात. आता यात जसं सांगितलं तसं देहाच्या गुरुचं आहे, तिथे दुसरी बाजू पण त्याला आहे. आपली श्रद्धा आढळ राहिली तर देहाच्या गुरुसारखा गुरु नाही. पण आपली श्रद्धेचा प्रश्न तर सगळीकडेच आहे. समाधीवर तरी श्रद्धा राहिलीच पाहिजे शेवटी. तर ती तिथे बिघडण्याची शक्यता कमी, कारण समाधी काही अंगावर येत नाही, किती जप झाला विचारित नाही, दिसला नाहीत म्हणत नाही, नुसता नमस्कार केला तरी आपल्याला जे वाटतं पवित्र ते पवित्रच वाटतं. असं सगळं तिथे सोय आहे थोडीशी. इथं काही सोय नाही. ते विचारणार, हजेरी घेणार, आढावा मागणार, अमकं करणार, तमकं करणार, ते सगळं करणार. मग त्या दृष्टीने थोडंसं हे आहे. आपली पुन्हा संदेह विकल्प अमकं तमकं ते सगळं पुन्हा भानगडीमध्ये आहेत. या सगळ्यामुळे हे यातल्या जितके फायदे होतो. महाराज म्हणलेत की देहातला गुरु हे चालू असलेल्या गाडीत बसल्यासारखं आहे. एकदम त्या वेगाने मनुष्य जातो, कारण तो त्याच्या वेगाने जातच असतो. फक्त तो ज्या वेगाने जातो आणि ज्या पातळीवरून जातो ती आपल्याला कळतेच असं नाही, म्हणून अडचण येते. तो एका विशिष्ट पातळीवर त्याच्या पद्धतीने जात असतो. तो तुमच्यासाठी गाडी थांबवतो आणि तुम्हाला घेतो, एवढंच त्यातला अर्थ आहे, बाकी काही नाही. मूळ जे आहे ते नामातच आहे. ते देहातला असो नाही तर देहातला असो. मूळ प्रश्न काय आहे, नामावर माझं प्रेम किती आहे. ते माझं गुरु ते केल्यानंतर वाढतं का ते काही न करता माझं वाढतच आहे. आपलंच नाम जर त्याची खोली वाढत असेल, नामावरची श्रद्धा वाढत असेल, वेगळं काही करण्याची गरज नाही. कारण का नाम हे स्वतःच गुरु आहे. नामात तेवढं सामर्थ्य स्वतःच आहे की ते गुरु म्हणून ते स्वतः काम करेल. आता काही वेळेला एवढं पुरत आहे आपल्याला, मग त्यावेळेला ही सोय आहे. आणि तसंही आपण जे नाम घेतो ना ते काही आपल्या कर्तृत्वानं घेत नाही. ते कोणाचा तरी वरदहस्त त्याच्यामागे असतोच. कोणतरी गुरु अज्ञातपणे का होईना पण तुमच्या मागे पुढे असतोच. म्हणूनच नाम येईल, नाही तर नाम नाही येणार. जगातल्या सगळ्या गोष्टी येतील. म्हणून महाराज म्हणले ना ते की सगळं जगातलं कर्तृत्व माणसाला करणं शक्य आहे, पण बसून नाम घेणं ही गोष्ट अवघड आहे. म्हणून आपल्याला बरोबर असं दिसेल की नाम भरपूर घ्यायचं असलं तर तिथे आपोआप गर्दी कमी असते. आणि नाम सोडून सगळं करायचं असलं, नाम हे आहेच त्याच्यात पण एक पूरक आहे, तर असं जर असेल तर भरपूर गर्दी असते. कारण का तिथे इतर सगळे प्रपंचच आहे. तर तसं होतं त्याचं कारण हे आहे मुळात की नाम ही मुळात अत्यंत निरुपाधिक वस्तू आहे. मनुष्य प्रापंचिक आहे, त्याला किती उपाधीची गोष्टी आहे. तर त्यासाठी त्या उपाधी सोडून जर आपल्याला खरोखरच नामाचं प्रेम लागलं असेल तर तसं नाम घेणं योग्य आहे का नाही हे ठरवणं अवघड आहे. पण चालेल का नाही हे सांगता येतं. योग्य अयोग्याचा प्रश्न आला की ह्याच्यात एक प्रश्न बारीक आहे, तो सांगून ठेवतो की मी नाम घेतो, समजा गुरु नाही, कोणी मला सांगितलेलं नाही, समाधी नाही, अमकं नाही, माणूस नाही, काय नाही, मी स्वतःच्या ह्या बळाने हे सगळं नाम घेतो आहे आणि ते मी खोलवर काय म्हणतात ते भाव वगैरे काय सगळं वाचून ग्रंथातून कशातूनही मी ते घेतलेलं आहे. तर मी ते घेतलेलं हे आहे. त्याने दिलेलं नाम घेणं वेगळं आणि मी ठरवलेलं घेणं आणि तडीला लावणं हे कदाचित प्रापंचिक काम होण्याची शक्यता आहे. तर तो धोका देतो. म्हणून ते त्या अर्थाने ते अयोग्य आहे. कुणीतरी दिलेलं असलं म्हणजे त्याने दिलं आहे, म्हणजे दिलं आहे म्हणून मी घेतो. ह्या जो भाव आहे तो कुठेही या ठिकाणी कुठून तरी घेण्यात आहे, गुरुकडून घेण्यात आहे, अनुग्रह घेण्यात आहे, तो त्यांनी दिलेला आहे. आणि याच्यापुढे ते त्यांनी दिलेलं आहे. आता नाम का घ्यावं याचं सर्वात उत्तम कारण महाराजांना आवडतं म्हणून घ्यावं हेच उत्तर असू शकतं. जर महाराज गुरु असतील आणि कोणी असतील, प्रभू असतील, कोण असतील, ते काही बाबा असतील, कोण आपल्याला जे गुरु वाटतात ते त्यांच्याकडून घेतले ना, मग त्यांना ते आवडतं ना. नावावर प्रेम नाही असा सत्पुरुष आपल्याला भेटणं शक्य नाही. ती विरळच गोष्ट आहे अशी की ज्याचं नामावर प्रेम नाही असं आपल्याला भेटणारच नाही. तो कुठल्याही मार्गाने कुठेही जाईल आणि काही सांगितलं आणि शेवटी म्हणेल नाम घ्या. आता हे शेवटी अगदी अवतारी पुरुष झालेत, योनी संभव अवतार झालेत तरीसुद्धा शेवटी म्हणले नाम घ्या. म्हणजे शेवटी ते नामावरच येतं. तर त्या अर्थाने त्यांचं बळ त्याच्यात उतरतं,
ते त्याच्यातलं आपल्याला लाभ आहे. मग आता योग्य अयोग्य काय, तर कर्तृत्वाचं आपल्याला बाजूला राहता येणं शक्य आहे का, तर चालेल. कर्तृत्वाने मी बाजूला राहीन, घेतो आहे, पण ही कुणीतरी शक्ती आहे आणि तिचं हे आता नाम तरी कुणाचं तरी आहे ना, त्याची तरी शक्ती आहे ना. नाम आपण घेणार, काहीतरी जे नाम घ्याल त्याच्यामागे कुठली तरी ईश्वरी शक्तीचा संबोध आहेच त्याच्यात. तर तो जो आहे त्याच्यामुळे हे होतं आहे असं जर वाटत असेल तर हरकत नाही. पण असं होऊन समजा अडकण्याचा जागा आहे ती अहंकाराची आहे आणि ती सूक्ष्म आहे. त्यामुळं त्या बाबतीत जरा शेवटी आपल्याला काय ध्येय गाठण्याशी संबंध आहे. ते ध्येय गाठताना सर्वात शेवटचं आपले दत्तनारायण महाराज म्हणायचे तसं की शेवटी ते बीप वाजतं तिथे ते अहंकाराचं. त्यामुळे तिथे ते वाजू नये, ते नाही वाजलं आणि गाभाऱ्यात प्रवेश केला तर आपलं आपण गेलं तरी चालतं. पण आपल्या समोर ठेवायला, लक्षात ठेवायला हरकत नाही की त्या अर्थाने एवढे मोठे समर्थ झालेत आणि एवढे मोठे तुकोबा झाले. म्हणजे अशी आपल्याकडे परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराजांची गोष्टच वेगळी. त्यांना गुरुशिवाय जीवनच नाही काही. गुरु जे म्हणतील ते सांगतील, ते सांगा म्हणतील ते सांगू नको म्हणतील ते, काय जे असेल ते या पलीकडे त्यांच्या जीवनात काय नाही. इतकं एक आदर्श टोक आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे दोन असे महापुरुष आहेत की ते 12 वर्ष पाण्यात उभे आहेत. मग तरीसुद्धा प्रभू रामचंद्र हे गुरु आहेतच, शेवटी प्रकट झाले आणि ते स्वतःचं नाम स्वतःच दिलेलं आहे. म्हणजे पुन्हा त्या अर्थाने नाम देणारे गुरु त्यांनाही आहेतच. तसं तुकोबानाही आहेतच. मलाही स्वप्नात साक्षात्कार दिला बाबाजी चैतन्य म्हणा, राघव चैतन्य, काय तुम्ही म्हणायचं ते म्हणा त्याला. त्यांनी सांगितलेले त्यांनी मला स्वप्नात येऊन आमंत्रण दिला. आता स्वप्नात दिला, इथे दिला, तरी कोणीतरी दिलाच. म्हणजे जे साक्षात स्वामींना, समर्थांना किंवा जे साक्षात तुकोबांना गरजेचं वाटलं तर आता आपणच ठरवा. असो. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती, मंथुनी नमनिता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. यामध्ये व्यर्थ कथा कोणत्या अर्थानं म्हटलेल्या आहे? आपल्याला तसा हा स्पष्ट आहे. अभंगपूर्वी याच्या हरिपाठातही येऊन गेले, हरिपाठाचा अभ्यासही केलेले मंडळी आहेत, अर्थाची पुस्तकं आहेत, सगळं आहे. तर मंथुनी नवनीता त्याचे घे आनंदा, त्यातला भगवंत सोडता उरलेल्या सगळ्या वाया कथा आहेत. आता वाया कथा याच्यामध्ये 3-4 प्रकारच्या झाल्या. एक तर काही पुराण म्हणून काही कथा सांगितल्या, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या काळाला धरून अशा त्या असतात. मग त्यावेळेला त्या आपल्याला सगळ्या पटतात, रुचतात असं नाही. मग अशा वेळेला त्या बाजूला टाकलेल्या बऱ्या. आपल्याला काय म्हणायचं ते लक्षात घ्यावं. एकतत्वनाम तिथे पुरेसं सांगितलेलं आहे. मग तेवढ्याने खरं ते पूर्ण आहे. पण आता ते तेवढं नाही, त्याच्याबरोबर 4 उदाहरणं लागतात. त्यानिमित्ताने 4 गोष्टी सांगितल्या जातात. त्या आपल्याला गोष्टीची आवड असल्यामुळे ते मनुष्य नामाऐवजी गोष्टीतच जातो. म्हणजे हरिपाठ राहिला, त्यातला हरी राहिला आणि गोष्टी मात्र पाठ झाल्या. तर हे जे आहे ते सगळं वायाफळ. आपण देवळात गेलं तर थेट देवाकडे जावं, दर्शन घ्यावं आणि घरी यावं. पण असं प्रॅक्टिकली म्हणजे काय व्यवहाराने असं होतं का मला सांग. जाताना आपल्याला सगळं देऊळ दिसतं, हे दिसतं, लोक भेटतात, ठराविक वेळी येणारे लोक, ठराविक येणारे लोक म्हणून त्यावेळेला ठराविक येणारे लोक, पुन्हा त्या ठराविक वेळी पुन्हा येणारे लोक, किती प्रकार आहेत. खरं एक देव खरं म्हणजे काय एको देव कशा काय करते. आपल्याला गेलं, दर्शन घेतलं, पायावर डोकं ठेवलं, बस आपलं ध्यान लागलं, नमस्कार केला, परत आलं. असं जर होत असेल तर ते सोडून उरलेलं सगळं वाया व्यर्थ कथाच आहेत त्या. कारण त्याच्यात ते त्यांच्या प्रपंचात तर सांगणार, ती नीट वागते का, अलीकडे कशी आहे, काय मागे ऐकलं होतं, किती गोष्टी अशा त्या आजूबाजूला. बाकी आरास अमकं तमकं त्या गोष्टी कितीतरी, म्हणजे कितीतरी बाजूने अशा खूप गोष्टी त्याच्या आजूबाजूला असतात. आणि खरं जगाचं तर देव तिथे एकच बसलेला आहे. तर तो जो असलेला आहे त्याच्याशी संबंध असेल तर तो त्याच्यात काही अडचण नाही. ह्या सगळ्यातून पुन्हा अगदी भगवंताचं म्हटलं, अगदी देवाचं म्हटलं तरीसुद्धा देवातलं देवत्वाचं भान ज्याला आहे ते नवनीत आहे त्यातलं. म्हणजे तिथेसुद्धा मूर्ती आणि माझं इकडे तिकडे लक्ष नाही, फक्त मूर्तीत लक्ष आहे. त्याच्यात काय भाव आहे त्याच्यात लक्ष आहे. आणि त्यातून काहीतरी आपल्याला तादात्म्य झालं, स्वतःला विसरलो तर मंथुनी नवनीता तैसे घे आनंदा, त्यातला फक्त आनंद सापडला. तेव्हा देवातलं सुद्धा ज्याला देवत्व सापडले त्याला त्यातलं खरं नवनीत सापडलेलं आहे. बाकी ताक आहे, दूध आहे, मागे लोणी अमकं तमकं, ते आपल्याला पाहिजे ते नवनीत लोणी, तेवढं त्यातलं सार. तर तसं देवत्वातलं सार सापडलं तर ते सापडलं. म्हणून
देवापेक्षासुद्धा देवगुण हा आपल्याकडे जास्त शब्द प्रचलित आहे. देवगुण. पांडुरंगाला गेलं तरीसुद्धा समचरण, तिथे तुम्हाला आपल्याला बऱ्याच गुणांचा आढळ होतो. तो शांत आहे. देवाकडे गेल्यानंतर नुसती त्याच्यातली शांतता, त्याच्यातली प्रसन्नता किंवा त्याच्यातला आशीर्वाद, त्याचा भाव हा जरी आपल्याला कळला तर आपल्याला मंथुनी न वनिता तैसे घ्यानंता तासभर जरी दर्शनाला बसलो असतो तरी काय मिळायचं ते एका दृष्टीपातात मिळालं. अनुग्रहार्थे दर्शन भाषण कृपा दृष्टीपात, इतक्या प्रकारे ते आहे. तर त्या रमणांच्याकडे हे सगळे मार्ग आहेत आपल्याला माहितीच आहे. तर त्याच्यातलं ह्या ते सोडून बाकी सगळं आहे ते व्यर्थ कथा. मग आता बाकी आपल्याला तर रमणांच्याकडे गेलं तरीसुद्धा आजूबाजूला डोंगर आहेत, हे आहे, झाडी आहे, किती गोष्टी आहेत. त्याच्यासाठी तिथे नाही आहे. आपण गेलो ते त्या ध्यानासाठी गेलो. त्यात आपल्याला जर रमणांची एक झलक जरी मिळाली असेल नुसती शांततेची तरी आपलं काम झालेलं आहे, देवत्व मिळालं. तसं त्या ठिकाणी ते मिळत असतं. ते सोडून उरलेलं आहे ते व्यर्थ कथा. मी व्यवहाराच्या दृष्टीनं पुराणाच्यापासून या सगळ्या इतर आजूबाजूच्या गोष्टींपर्यंत सगळ्याचा उल्लेख केला. ईश्वर प्राप्ती हे जीवनाचं अंतिम ध्येय असणाऱ्या विद्यार्थ्यानं सद्य परिस्थितीत करिअर निवडताना कशा प्रकारे विचार करावा आणि काय प्लॅनिंग करावं, जेणेकरून ती करिअर मिळवताना तो अध्यात्मापासून दूर न जाता त्याला प्रपंचाचीच नव्हे तर प्रपंचातील कर्तव्याची गोडी लागून तो पुन्हा त्याचं सर्वस्व ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नात लावेल. त्यासाठी टाईम टेबलमध्ये काय बदल करावे लागतील. प्रश्न खूप मोठा आहे. बरोबर आहे, पण म्हणजे म्हणण्यात हे नाही, भाव चांगला आहे की ईश्वरप्राप्ती हे जीवनाचं अंतिम ध्येय आहे. अशा विद्यार्थ्यांना सद्य परिस्थितीत ते अंतिम ध्येय आहे ह्याची रोज जाणीव ठेवावी. पहिली गोष्ट, नुसती जाणीव ठेवून चालत नाही, तिला काहीतरी एक उपचार जसा लागतो आपल्या पूजेमध्ये उपचार इतके, अगदी षोडशोपचार नाही जमली तर पंचोपचार पूजा करतो ना मनुष्य, म्हणजे त्याच्याकडे काहीतरी मार्ग आहे. वेळ कमी आहे. आता निवृत्त माणूस असतं तर त्याला सांगितलं तर षोडशोपचार पूजा करा, त्रिकाल करा, विकाल करा, काय आपल्याला त्या पद्धतीने करा, कारण आपल्याला त्यात राहायचं आहे, आपल्याला तसा वेळ आहे. ह्याला विद्यार्थ्याला वेळ नाही, त्याला करिअरही निवडायची, त्याचंही काम करायचं. मग त्यांनी त्याच्यासाठी त्याच्यातला विशिष्ट वेळ अगदी निश्चित स्वरूपात सांगायचं म्हणजे किमान 20 मिनटं सकाळी, किमान 20 मिनटं संध्याकाळी त्याची देवाच्या स्मरणासाठी असावी. एवढं असलं तर आता स्मरण कशाने टिकेल, ते वाचनाने टिकत असेल तर वाचनासाठी असेल, कुठेतरी त्याला 20-20 मिनटं त्याच्यातली असावीत. कारण माणसाचं म्हणजे विद्यार्थ्याच्या बाबतीत आहे म्हणून तेवढंच सांगतो, नाही तर बाकीच्या म्हणतो 20 मिनटात असेल तर हे बरं काम. आम्ही उगाचच 5-5 तास बसतो, तसं काय नाही आहे बरं काय. एक वेळ विद्यार्थी करीत धरून जातं. 20 मिनटं म्हणजे काय आहे, चित्ताच्या एकाग्रतेचं प्रमाण विनमाने 24 मिनटं सांगितले म्हणून मी 20च सांगितले. ते जेव्हा ह्या बाना ही शिकवायची होती गीता, गांधीजींनी सांगितलं तिला हे शिकायचं आहे, गीता शिकायचं आहे, तिला संथा देत जावं तुम्ही. आता तसे अधिकारी ते एकमेकांचे ओळखू नये म्हणून विनोबांना हे म्हटलं होतं. तेव्हा विनोबांनी सांगितलं मी 24 मिनटं गीता शिकवेन. एवढं हा काय प्रकार आहे, म्हणजे गांधीजींना असं कळलं नाही हे 24 मिनटं गीता शिकेन हा काय प्रकार आहे. तर ते म्हणले 24 मिनटंच माणसाचं चित्त, सर्वसामान्य माणसाचं एकाग्र राहू शकतं, असं मी प्रयोगाने अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे मी 24 मिनटं शिकवेन, पुन्हा त्यात जे होईल ते उरलेलं उद्या, नाहीतरी एकदम ढिगभर शिकवून ते बरोबर आहे. त्यांचे मग तसे गणिताचे काही चुकणार नाही कुठे. तर तसे ह्यांना एक 20 मिनटं वाचत सकाळी, म्हणजे आपल्याला दिवसभरात जे करायचं आहे ते लक्षात ठेवून करायचं आहे याचं भान देण्यासाठी सकाळी 20 मिनटं, आणि संध्याकाळी 20 मिनटं एवढंच आहे की ते भान ठेवून मी दिवसभर केलं का नाही काम हे बघण्यासाठी. म्हणून मी हे स्पेसिफिक उत्तर एवढ्यासाठी दिलं की ती 20 मिनटं रात्री असावीत, 20 मिनटं सकाळी असावीत. मग त्यात माझ्या लक्षात येईल दिवसभरात की माझा वेळ कुठे कुठे गेला आहे आणि कुठे कुठे वाचवता येण्यासारखा आहे. तो वाचवलेला वेळ आज देवाच्या स्मरणासाठी अपेक्षित नाही, तो वेळ अभ्यासाला देणं अपेक्षित आहे. आज जो वेळ माझा वाचला हा सगळा विचार जर सुरुवातीला आला असेल तर दिवसभर मनात राहील, म्हणून सुरुवातीला आणि शेवटी आढाव्यासाठी. तर तो जर दिलेला असेल तर दिवसभरातले त्याच्या लक्षात येईल की बऱ्याच जागा अजून आहेत आपल्याकडचे. मी मागे एकदा आपल्याला म्हटलं होतं, उपासनेच्या पुस्तकातही हा उल्लेख आहे की इतक्या कठीण परिस्थितीत
तो काय क्रिकेटचा संघ असतो, खेळणारे असतात, तरीसुद्धा जे त्यात माहीर आहेत ते ज्यावेळेला मैदानावर उतरतात तेव्हा एकदा सगळीकडे अंदाज घेतात. अगदी त्याला अडचणी जी असेल ह्याची टाईट फिटिंग लावलेली आहे सगळीकडे. त्यातून बरोबर जिथून जागा हेरलेली असते त्याने, की जी त्यांच्यातून सुटलेली असते नजरेतून, ती जागा बघून ते त्यांची बॅटिंग सुरू होते बरोबर. आणि मग त्यांचे षटकारही जातात, चौकार जातात, सगळं जातात. त्या जागा बघून त्यांचं काम चालतं. तसंच त्याला दिवसभरात त्याच्या जागा बघून ठरवता येईल की ही जागा अनावश्यक आहे, या गप्पा अनावश्यक आहे, फिरायला गेलो अनावश्यक आहे, हे अमुक अनावश्यक आहे, अशा तऱ्हेच्या जागा सापडतील. त्या जागा त्याने अभ्यासाला दिल्या तर हे जे प्लॅनिंग आहे करिअरचं, तर ते करताना त्याचा जास्तीत जास्त उपयोग त्याला करून घेता येईल, जेणेकरून डिस्ट्रॅक्शन नाही आहे. अशा तऱ्हेच्या ठिकाणी बाजूला जाणं होतं, ते बाजूला जात नाही चित्त, यासाठी त्याचा उपयोग होईल. आता करिअरचं प्लॅनिंग खरं सांगायचं ना तर आता हे अवघडच आहे सांगणं. म्हणजे कारण असं आहे की हे बरेच वेळेला बाकीचेच लोक ठरवतात. ह्या विद्यार्थी भाग्यवान असेल तरच तो ठरवू शकेल. त्यांनी काय करायचं, हे बाकी सगळे मिळून लग्नात जसं एरवी न भेटणारे सगळे नातेवाईक ते लग्न ठरवायच्या वेळेला हजर होतात. आणि हा काका मामा, ते आमके, हे आमक्याची बहीण, ती आमक्याची आत्या, ती सगळी कुठं असतात एरवी काय कळत नाही. वर्षात नाही एखाद्या वेळेला भेटतात फार ते, पण त्यावेळेला ती अपरिहार्य असतात एकदम, म्हणजे असं ती समजतात. आणि ती आल्यामुळे ही सगळी अडचणी देतात बाकीची माणसं. जी खरं काय ज्यांचं काम आहे ना ते दोनच माणसाचं काम आहे. त्यांचे आईवडील धारा दोन, अजून इकडचे आईवडील धारा असतील तर ते दोन धारा. तर त्या अशा परिस्थितीत आता त्या 5-6 माणसांचं काम आहे. पण त्यावेळेला ते म्हणतात की आपण विचार करू. आता ते तिथं बसले तर आपल्याच बाजूची माणसं विचार करूया म्हणतात. म्हटल्यानंतर थोडा विचार केला पाहिजे. आता काय थोडा विचार करू, ती बसली, ती करतील विचार, ते त्याच्यासाठीच बसलेली. पण अशा वेळेला ते आहे ना, मग ते एकदा त्यांना बोलवा, ह्यांना बोलवा, त्यांना बोलवा. नाही बोलावलं काय, तुम्ही आम्हाला साधी चौकशी केली नाही, आमच्या कानावर घातलं नाही, बोलावलं असतं, 4 शब्द सांगितले असते, आपलं काय. आणि मग सगळं मागचं पुढचं काय असेल ते त्याच्यात निघतं. ते त्याच्यापेक्षा बाबा ह्यांना बोलवू, एकदा पायावर पाणी घालू, आपलं बसा तुम्ही इथे काय ते बोलायला, असं म्हणायची वेळ येते. काय करणार. तर तसं हे सगळं करिअरचं जे प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये ही मंडळी एकदम मोठा पुढाकार घेतात त्याच्यातला. आणि त्यामुळे ते आईवडील ठरवतात, तिकडे आणखीन कोण असतील ते ठरवतात, ते काका मामा त्यांचे ठरवतात, ते तिकडून फोन करतात, तू हे याला जाऊ नको, इकडे जा, तिकडे जा, काय कुठं सांगतात जायला. आणि ते कुठं प्लॅनिंग आपल्या हातात राहतं मला सांग. त्यामुळे आपल्या हातात राहिलं असलं तर चांगले मार्ग आहेत. आणि ते चांगले म्हणजे ह्याच्यासाठी की जे म्हणजे आता पुढे तो प्रश्न परत मला वाटतं खाली शब्दबुद्धी विचारलंच आहे. सरळ मार्ग आहे, माणसाला साधेपणानं जीवन जगता येईल अशा तऱ्हेची करिअर असावी. श्रीमंतीनं नको, चैनीनं नको, उपभोगाने नको, भरभराटीचं तिथे एक वचन आहे निवडून लावलेलं, भरभराटीचं नको, ते तुम्हाला ईश्वरप्राप्तीपासून दूर नेणार. कारण जितकं हे होतं तेवढ्यानंतर 3 चुका माणूस करतो असा आता हा विषय निघाला म्हणून सांगतो की पैसा उत्तम, बाकीची माणसं कशाच्या मागे, एक तर प्रतिष्ठा, दुसरी गोष्ट पैसा, आणि त्यांच्या प्रतिष्ठेमुळे यांना मिळणारा मान आजूबाजूच्याला. जसं लग्नात बाकीचेच मिरवतात, ती कुठं असतात ती कोपऱ्यात, ते काय ते माहीत नाही कोणाला, पण ती बाकीच सगळी मिरवतात. तसं ती ह्यामुळे ह्या करिअर ठरतात. त्या ठरतात त्यावेळेला त्या पुष्कळ पैसा देतील आणि हे देतील, प्रतिष्ठा देतील मुख्य म्हणजे. तर पैसा आणि प्रतिष्ठा देतील याच्या मागे ते सगळं चाललेलं असतं. ते त्यांचं ते तसं म्हणणं आहे, ते बरोबर आहे. पण व्यवहाराने आज बाहेर जग तसं चाललं. पूर्वीपासूनही अशाच पद्धतीने चालत होतं, फक्त पोस्ट क्षेत्र ही बदलत गेली. पण मूळ ह्या पैसा आणि प्रतिष्ठेला काही हे नाही, कोणी तडजोड नाही. आणि ईश्वराच्या बाबतीत तर अजिबात कोण तडजोड करायला तयार नाही. खरं सर्वात इथे जे म्हटलं आहे ते बरोबर आहे की ईश्वरप्राप्ती हे जीवनाचं अंतिम ध्येय असणाऱ्या विद्यार्थ्यानं काय करावं, म्हणजे त्याला त्याचं ध्येय किती लवकर कळले हे मी भाग्याचंच समजतो की त्याला ते कळलेलं आहे. आता लोक अंमलात आणू देतील का नाही हे मात्र सांगू शकत नाही. तुम्ही फक्त प्रार्थना करा. एवढे बसलेत, महाराज बसलेत, हे बसलेत, त्यांना सगळ्यांना हे इकडे जायचं म्हटलं की लोक जे काही तिथं दंगा करायला सुरुवात करतात. ती म्हणतात तू इंजिनियर हो, तू CA हो, तू मेडिकल आता अवघड झाले, पण मेडिकल याला जा त्याला जा वगैरे. तर ते त्यांनाच शक्य राहिलेलं नाही आणि ह्यालाही शक्य राहिलं नाही. कारण मेरिटनं जाणं इकडं अवघड आहे, त्यांना पैशानं अवघड आहे. त्यामुळे असं काही क्षेत्र पूर्वी जे अगदी 1 नंबर मग 2 नंबर. आणि मग कारण ते पहिल्यांदा पूर्वी असायचं बघा, ते लगेच मुलाखती यायच्या, ते नाही का की मी रुग्णसेवेचं माझं ध्येय वगैरे. आता म्हटलं तरी कोणी हसतात. आता काय करायचं होतं, मी पेपरमधलं वाक्य सांगतोय आपल्या, रुग्णसेवा हे माझ्या जीविताचं ध्येय आहे वगैरे असंच असायचं. तसलं काही येणंच झालं अलीकडे. आता
तर मी अभियांत्रिकीला जाणार आहे, कारण तिकडे काही प्रवेश मिळणार नाही. मग अभियांत्रिका काय कसं हे सगळं जमवायचं. तर त्याला एकच बाजू आहे दुसरी, की साधेपणानं माझे स्वतःचा प्रपंच, एक माणूस, 2 माणूस, 3 माणूस, 4 माणूस, काय आपल्या प्रपंचात 4 माणसं असतील ती, आज 2 असतील, उद्या 4 असतील समजा, तर ही जी काही प्रपंचातली 4 माणसं किंवा आईवडील अशी काही जबाबदारी असेल ती मला पुरेशी पार पाडता येईल एवढ्याच पद्धतीचं आपलं ध्येय असतं. ह्यात जी निवडायची करिअर ती तेवढीच निवडावी तर सुखी राहाल आणि ईश्वरप्राप्ती होईल. नाहीतर पैसा मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, पण ईश्वरप्राप्ती होण्याची शक्यता कमी. कारण भगवंत श्रीमंतांपासून त्या अर्थाने दूर असतो, म्हणजे बहुतांश तो दूरच राहतो. कारण त्याला दूर राहणं, असं म्हणे ऐसे व्हावे तुम्हापासूनही दूर राहावे. आपण महाराजांचा अभंग काढून बघा वाटलं तर, की त्यात यादी दिलेली आहे. तर ते तसं राहतात. आणि पैसा मिळाला की आता ते विषय निघाला म्हणून सांगतो. 3 गोष्टी माणसाच्या चुकतात. सत्पुरुषांचं आहे म्हणून इथे ते वचन लावले की माझ्या आत्ताच्या ह्याच्यात आहे का नाही लक्षात नाही, या निवडीमध्ये आवडलेलं कुठेही वाचायला मिळेल. तर त्या चुका माणसाकडून होतात. पैसा भरपूर मिळा, काय असते परिस्थिती सामान्य असते, उत्तम करिअर करायला जातो, पैसाही मिळतो, त्याबद्दलही प्रश्न नाही. पैसा हातात आला की सर्वात पहिली गोष्ट काय जर मनुष्य करतो तर उत्तमात उत्तम घर बघायला जातो. त्यांनी सांगितले 3 चुका होतात. त्यातली पहिली ही चूक की उत्तमात उत्तम घर करायला जातो आणि त्यापोटी त्याचं आहे न हे ते सगळं त्याच्यात जातं. ती पहिली गोष्ट. उत्तमात उत्तम घर राहायला पाहिजे. घर ते आधी होतंच, कदाचित थोडी त्याच्यात काहीतरी सुधारणा याच्या काळासाठी म्हणून किंवा परिस्थिती म्हणून बाहेरचं किंवा जुनं झालं घर तर त्याने बांधलं नवीन इथपर्यंत ठीक आहे. पण ऐश आराम बंगल्याकडे मनुष्य ताबडतोब पुढे जातो. ती पहिली चूक म्हणली, त्याच्यातलं ते होतं. दुसरं काय जात असेल तर हे सगळं हातात आल्याबरोबर आणि याच्यासाठी लागणारा वेळ आणि ते हळूहळू म्हणजे थोडक्यात म्हणजे ती संस्कृती बदलत जाते. तर ती गेली की स्वयंपाकघर जातं म्हणले हातात. स्वतःचा स्वयंपाक मनुष्य स्वतःतल्या घरातला करीत नाही. त्याच्याकडे एवढा पैसा आहे की तो अजून कोणालाही स्वयंपाकाला ठेवतो. तिथे म्हणले अन्नातून जातं. दुसरी चूक. अन्न हातातून गेलं की माणसाची एक मोठी चूक आहे. तर ती आपल्याकडे उपनिषदात सांगितली बरं, काही आज नाही तेव्हा सांगितलेली आहे. तर ती जाते. तो स्वयंपाकाला माणूस ठेवतो, तो माणूस काम करतो, तो प्रामाणिक आहे, तो आपलं काम करेल, ते सगळं बरोबर आहे. पण जे स्वतः कृष्णाने वरदान मागताना आपल्याला माहिती आहे ना, मातृहस्तेन भोजनम असं मागितलं होतं. काय असेल म्हणजे या महापुरुषांची किंवा अवतारी पुरुषांची दृष्टी काय असेल? मातृहस्तेन भोजनम असं त्यांनी गुरूंना वरदान मागितलं होतं. तर हे जे काय आहे याच्यातलं ते जातं. मग पॅ काढा, मग ते त्या वेळेला हे ठे करा, जाता जाता ते बाहेरून घ्या. आता काय त्याला सुकाळ द्यायचा. आता मला वाटतं ते ॲमेझॉनवरनं वगैरे ह्याच्यावरनं वगैरे पण येईल, फ्लिपकार्टवरनं वगैरे सगळं. सकाळी हे डिलिव्हर करा, संध्याकाळचं संध्याकाळी डिलिव्हर करा, सकाळचं सकाळी डिलिव्हर करा. आम्ही काय करा तर आम्ही फिरा आणि हे खावा काय देतील ते. तर हे जर सगळं झालं तर ते दुसरी चूक त्यांनी ती सांगितली आहे. आणि हे सगळं 2 जातं. त्यात म्हणले तिसरं जातं ते देवघर जातं. म्हणले देव कोणाडत जातो. आणि हे गेलं की माणसाच्या अवनतीला आणखीन काही वेगळं करावं लागत नाही. मग ईश्वरप्राप्ती वगैरे सोडून द्या. आता हे सगळं का करू शकलं मनुष्य? तर पैसा आणि प्रतिष्ठेच्यातली करिअर निवडली म्हणून. कदाचित प्रतिष्ठा कमी असेल, अप्रतिष्ठा होईल अशी करिअर काही निवडायचं कारण नाही. प्रतिष्ठा असेल कुठल्याही याला त्या अर्थाने प्रतिष्ठा आहे. लोक काय म्हणतात त्या अर्थाने नाही. ज्या अर्थाने चांगलं काम असलं म्हणजे झालं. वाईट काम काही करत नाही आहे, चांगलं काम करतोय ना मग करू दे. का अडकून गेली तरी चालेल, काय आपल्याला जमत असेल ते चालेल. ते आता हे आपल्याकडे काम करायला येतात माणसं, किती कष्टाने कामं करत असत, त्यालासुद्धा प्रतिष्ठा, श्रमाला खरं प्रतिष्ठा आहे. तर त्या अर्थाने श्रमाचं काम असावं, आपल्याला तंदुरुस्त ठेवील असं काम असावं, ते कामाची वेळ असावी. हे सगळे आपल्याला करायचं असेल तर करता येण्यासारखे मार्ग आहेत. नाही अलीकडे खूप बदलले, बाहेर वातावरण असं झालं. बाहेर काय झालेलं नाही, आत काहीतरी झाले. मी एका वाक्यातच उत्तर सांगतो आणि पुढे जातो. तर त्याला एक आणखीन एक ओळीचं उत्तर वाटलं तर देऊन ठेवतो की नोकरी तर करायचीच आहे, पैसा तर मिळवायला लागेलच, प्रपंच तर करावा लागेल. आता हे आई विद्यार्थ्याला माहिती आहे म्हणूनच करिअरचं त्यांनी विचारलं. बरोबर, करिअर निवडताना आपण नोकरीत जाणार काय, उद्योगात जाणार काय, त्यातलं काहीतरी करणार असाल. शेवटी तो तुरुंगाचा एवढं लक्षात ठेवावं. अशा तुरुंगात जावं जिथून लवकर बाहेर पडता येणं शक्य आहे. आता आणखीन काय सांगू, असं सध्याच्या काळात शुद्ध आणि सरळ बुद्धी म्हणजे काय? शुद्ध आणि सरळ याच्यामध्ये तसा काही फार फरक पडलेलाच नाही, कारण बुद्धीचा विषय आहे. त्यामुळे ती जशी शुद्ध आणि सरळ होती तशीच ती शुद्ध सरळ आधी आहे, तिच्यात नाही फरक पडला. सध्याच्या काळामुळे
बाह्य बदल झाले. जसं देव ह्या मुळात देवात काही फरक पडलेला नाही, निर्गुणात जसा फरक पडला नाही तसा देवातही फरक पडलेला नाही. इथे शुद्ध आणि सरळ बुद्धी हे काय होतं, प्रपंचाचं परमार्थाचं काहीतरी घोटाळा होतो तिथं होतं. म्हणजे जे व्यापार आहे समजा एखाद्याची कंपनीची नोकरी आहे, काय आणखीन काय उद्योग आहे एखादा, तर ह्या उद्योगात तिथे काहीतरी तो उद्योग वेगळ्या पद्धतीनं करावा लागतो. उद्योग आहे तो शेवटी, तर त्याच्यामध्ये निगोशिएशन आहे, मग ते डिस्काउंट आहे, ते आमकं आहे तमकं आहे. आता हे तर बुद्धीला पटणारी गोष्ट नाही आहे खरं सांगायचं, ही सरळ नाही. पूर्वीचं काय होतं की ही वस्तू 10 रुपयाला म्हणल्यावर तो 10 रुपये देत होता आणि 10 रुपयाची वस्तू त्याला देत होते. आज असं कोणी करत नाही. आज तो 20 रुपयाची वस्तू ठेवणार, 5 रुपये मधल्याला देणार, 2 रुपये आणखीन जास्त स्वतः घेणार आणि कोणीतरी असं झाल्यामुळे हे सगळं मध्यस्थांचीच एक संस्कृती होती. आता त्याच्यापेक्षा कितीतरी पट मध्यस्थांची संस्कृती आहे. त्यामुळं तिथे हे अशा तऱ्हेची निगोशिएशन्स आणि हे सगळं येतं. मग त्याच्यावर मग ते प्रीमियम सगळं त्याचं करावं लागतं. मग ते तिथं जो घोटाळा आहे त्याच्यात ही बुद्धी सरळ कशी ठेवायची आणि टिकवायची कशी असे प्रश्न पडतात. ते व्यवहार तिथे ठेवावा. आपण म्हणजे आता ज्यांना प्रकृतीमुळं काही अडचण असेल ते अलीकडे, आता पूर्वी म्हणायचं पण आता ते म्हणता येत नाही अलीकडच्या काळात, की चपला बाहेर काढतो तसं असावं खरं. म्हणजे घरी आलं, चपला दारात काढल्या आणि आपण घरात आलो, तसं खरं हे आहे की हे बुद्धीचं तिथला उद्योग आहे. तो तिथे काय वातावरण आहे आणि कोणाचे नोकर आहोत आणि त्याला काय अपेक्षित आहे आणि ग्राहक कसा आहे आणि काय आहे, कंपनी कशी आहे, याच्यावर तिथले व्यवहार चालतील. त्याच्याशिवाय आपल्याला काही करता येणं शक्य नाही. कारण शेवटी तिथे एक मर्यादा आहे, ती नोकरी आहे. त्या नोकरीच्या ज्या मर्यादा आहेत त्या नोकरीच्या मर्यादा तिथं वागावं लागेल. त्याचा मनावर परिणाम होऊ न देता चपला बाहेर ठेवून त्याच्यावरची धूळ तशीच तिथेच ठेवून आत घरात यावं. मग शुद्ध बुद्धीनं, सरळ बुद्धीनं आपल्याला घरातले व्यवहार करता येतील, लोकांचे करता येतील, नातेवाईकांचे करता येतील, देवाचा करता येईल, आपल्याला जे करायचं आहे ते करता येईल. निदान आपल्याकडून अशा तऱ्हेनं जे खळांची व्यंकटीदंड वगैरे ते म्हणायची वेळ आपल्या बाबतीत येऊ नये, एवढं आपल्याला आपल्या स्वतःपुरतं करता येईल तर ते करावं. तिथलं हातात राहिलेलं नाही. त्यामुळे तिथे आणि हा घोटाळा असावा असं म्हणजे समजूत झाली याच्यावरून. तेव्हा सध्याचा काळ म्हणजे त्यांना हे म्हणायचं असेल की हे सरळ आणि शुद्ध वागून बाहेर ते कसं चालणार. तर अशुद्ध वागायची गरज नाही. तिथे जी नोकरीची जी अपेक्षा असेल ती नोकर अगदी त्यांचा नोकर आहे. जसं हे बिरबलाच्या काळापासून आहेच ना, चालत आलं. ते चांगली म्हणाले, आपण चांगली म्हणालो. ते वांग्याची भाजी वाईट म्हणाले, वाईट म्हणालो. ते चांगली आहे, चांगली म्हणालो. ते तिथं त्या बुद्धीला करावं लागतं. तर ते तिथंच लक्षात ठेवावं. पण ते तिथलंच आहे, ते तिथेच ठेवावं. ते तर शुद्धबुद्धी सांभाळता येईल. नाहीतर हे शुद्धबुद्धी सरळ बुद्धीनं तिथं काम करायला गेलं तर एखादा टेकेल. जर खरंच त्याची तितकी आतून तळमळ असेल तर तो अशा ठिकाणी जाणारच नाही की ज्या ठिकाणी बुद्धीचा काही वेगळा वापर करावा लागेल, चुकीचा वापर करावा लागेल. अशा ठिकाणी जाणार नाही. पण याला केवढं तरी आत्मबल पाहिजे, आतून केवढी तरी आत्मशक्ती पाहिजे की जी तिथल्या वातावरणात तुमच्यापर्यंत काही येऊन जाणार नाही आणि तुमची बुद्धी सरळ आणि सात्विकच राहील. अशा तऱ्हेचं सुद्धा शक्य आहे. नाही असं नाही, अशी माणसं आहेत आजही. त्यांच्यापर्यंत जसं निर्व्यसनी राहणं हे माणसाला शक्य आहे. पण अलीकडे तसं कुठे चालतं बाहेर म्हटलं की बसा. मग बसा म्हणजे बसाच संध्याकाळी थोडक्यात. हां काय करणार. ते स्वतःच जर तो म्हणतो आहे की तिथे आता बाहेर काय चाललं आहे, तुम्हाला कुठे आहे, तुम्ही काय सांगताय, हे निर्व्यसनी आमकं तमकं. पण ह्या सगळ्यात अत्यंत निर्व्यसनी आणि अत्यंत चांगल्या ठिकाणी आणि वरच्या पदावर सुद्धा, खालच्या पदावर सुद्धा सगळीकडे असलेले लोक आजही आहेत. म्हणजे त्यांच्याकडे तेवढा आत्मबल आहे की तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, काय असेल ती कॉन्ट्रिब्युशन मी देतो, हात जोडतो, वाटतं जर बसून राहतो, नसेल तर घरी मला जाऊ द्या निवांतपणे, असं म्हणणारे लोक आजही आहेत आणि ते टिकून आहेत. त्यामुळे ते आजचा काळ असला तरीसुद्धा मी किती प्रबळ आहे याच्यावर अवलंबून आहे. जो प्रबळ आहे त्याच्यापुढं काळ नाही काही करत. पण आपण डळमळीत असलं म्हणजे मग आहे जग सगळं. पारमार्थिक चांद्रायण कायम करायचं झालंच कसं करावं हा प्रश्न वेगळा आहे. आपण चांद्रायणाबद्दल खूप प्रकारांनी बघितलेला आहे. कायम करायचं झालं काय हरकतच नाही. ज्यांचं म्हणजे ही नित्योपासना झाली आता ती फक्त चांद्रायणाच्या पद्धतीनं चालेल एवढंच. म्हणजे त्या क्रमाने पुढे गेला, त्या क्रमाने मागे आला, हे जो क्रम आहे चंद्राला धरून, तर तशा तऱ्हेचं आपली जी उपासना आहे काही नाही. आपल्याला नमस्कार त्रयोदशी म्हणायची, एकदा म्हटली, उद्या दोनदा म्हटली, परवा तीनदा म्हटली, अहो मनाला आनंदच आहे सगळा. महाराजांचं अख्खं चरित्र डोळ्यासमोर राहतं. तो संबंध सद्गुरूला अमृत वाचून व्हायचं, 2,000-2,500 श्लोक वाचून व्हायचे, तर ते सगळे त्यात 13 श्लोकात येतं. म्हणून तो ब्रह्मानंदांना सुद्धा एवढं आवडलं ना, त्यांना एवढं पसंत का पडलं. आणि ते तितकं सात्विक आणि प्रभावी आहे.
त्यामुळे तेवढे नमस्कार तळशी मी उदाहरण म्हणून घेतलं, आपल्याला जे योग्य वाटते ते घ्या. पण त्यात 13 श्लोक तर आहेत. 13 श्लोक एकदा म्हटले, अगदी सगळ्या आपल्याला अगदी झेपत नाही किंवा वेळ नसेल किंवा आणखीन काय असेल तर 2 दिवसांनी बदललं. पण चंद्रायणाच्या पद्धतीनं ते वाढवीत नेलेलं असलं तर त्याच्यात मग फरक काय पडला, तर चंद्राच्या कला आहेत त्याचा जो जसा मनाशी संबंध आहे तसंच ह्या सगळ्या उपासनेचा सुद्धा मनाशी सतत संबंध राहील. ती कला वाढते तशी माझी उपासनासुद्धा वाढते, ती कला कमी होते तशी उपासना या अर्थाने कमी होते. पण पहिली जिथे गेलो आहे ना त्याच्या पुढे म्हणजे तिथं जी शुद्धी झालेली आहे त्याच्या पुढची शुद्धी पुढच्या चंद्रायणाच्या वेळेला होणार, हे लक्षात ठेवायला हरकत नाही. कला कमी झाली म्हणून त्याची 12चे ते काय जे असतील ते त्याचे 11 झाले म्हणून शुद्धबुद्धी जी झालेली ती खाली येत नाही. पुन्हा तुम्ही करणार आहात हा जो संकल्प आहे तर तसं कायमचं करायचं झालं तर असा एखादा श्लोक असेल, असं एखादं काय जे आपण ठरवलं असेल ते तर ते पारमार्थिक चंद्रायण असं कायम करायचं झालं तर असं निवडावं की जे आपल्याला सांभाळता येईल. कारण शेवटी ह्याच्यावरसुद्धा अनेक गोष्टींच्या अडचणी आहेत त्या, व्यवहार आहे शेवटी. माणसाला 13 वेळा हे 13 श्लोक म्हणायचे आहेत असं अचाट गोष्ट नाही आहे बरं का. तसं म्हटलं तर मी एक साधं नमस्कार त्रयोदशीचं उदाहरण घेतलं म्हणून सांगतो की त्रयोदशी आहे समजा, काय ते 13 श्लोक आहेत आणि ते 13 वेळा म्हणायचे आहेत, काय 169 ना काय ते होतात ते कॅल्क्युलेटर लागतो म्हणणार होतो ते त्याआधी त्यांनी सांगितलं नाही लागणार. तर ते अलीकडे 13 असं म्हणायचे आहेत. आणखीन ते आता 13 दिवसांनी काय होईल म्हणलं की थांबत अर्थ 1 मिनिट टुक केल्याशिवाय त्याला सांगताच येत नाही. तर ते तसं काहीतरी झालं तर 13 दिवसांनी येईल, 14 दिवसांनी येईल, कारण की मध्ये क्षय तिथे अमकं तमकं काहीतरी होऊ देत. अगदी 15च्या 15 दिवस मिळाले तरीसुद्धा काय मोठा फरक पडणार नाही. ते सगळं मिळून ते काय जे 150-150 श्लोक होतील तर ते जे होतील ते जे होणार आहे ते त्यांनी किती वेळ जाणार आहे आपला तसा विचार केला तर, आणि त्याच्यापेक्षा इतर गोष्टीत किती वेळ जात असतो. अगदी ज्या वेळेला जास्तीत जास्त वेळ आहे तर त्यावेळेलासुद्धा असं जास्तीत जास्त नाही आहे खरं म्हणजे. माझ्याकडे जो इतर कामावर जाणारा वेळ आहे त्यातला नुसता वाचवलेल्या वेळातसुद्धा हे चंद्रायण होऊन जाईल. कारण पुढं ती कमी होणारच आहे ना, मी त्याचा अर्थ इतर गोष्टींना वेळ द्यावा असं नाही. ते माझं तर उलटा अनुभव असा आहे की इतर गोष्टींना जाणारा जो वाया वेळ आहे तो देण्याची बुद्धी कमी कमी होत येते. जर आपल्याला याचा अनुभव घ्यायचा असेल तर घ्यायला हरकत नाही की इतर गोष्टीवर जाणारा वेळ असतो, प्रत्येकाचा असतो, पण तो त्याला असं वाटतं की नकोच त्याच्यापेक्षा. हे जे काय होतं ना हे हा मूळ मनातला वासनेतला फरक, आणि तो झाला की बाकी सगळे फरक आपोआप होतात. तिथं त्याची किल्लीच आहे. स्वजनांच्या दक्ष कर्तव्यी गुंतणे तेथना जरी. तेव्हा कर्तव्य आणि गुंतणं ह्यातला भेद हा वैयक्तिक पातळीवर कसा ठरवावा किंवा कसा ओळखावा. आता हे वैयक्तिक पातळीवर असल्यामुळं कितीतरी टप्प्यात ह्याची उत्तरं असणार आहेत. स्त्रियांच्या संदर्भातलं उत्तर वेगळं असेल, कदाचित पुरुषांच्या संदर्भातलं वेगळं असेल, पण ओव्हरऑल म्हणून जे काय असेल ते त्या त्या टप्प्यातलं आपण बघितलं. मुद्दा बरोबर आहे. स्वजनांच्या दक्ष कर्तव्य. स्वजनांच्या कर्तव्यामध्ये मुलाच्या बाबतीतलं कर्तव्य आहे, काहीतरी आहे, शिक्षणाचं असेल, काय फी भरण्याचं असेल, आपलं त्याच्या बाबतीत काय त्याला अनुकूलता देण्याचं कर्तव्य आहे तर ते केलं. मुलीच्या बाबतीतलं शिक्षण आहे काय ते लग्न आहे ते काय जे काय करायचं आहे ते करायचं ते कर्तव्य आहे. आता हे जे केलं आहे हे कर्तव्य आहे, हे माझं काम आहे. आज ती जर मिळवीत नाही किंवा तो जर मिळवीत नाही मुलगा तर त्याला पाठबळ देणं, आर्थिक पाठबळ देणं किंवा कदाचित बौद्धिक असेल, कदाचित इतर असेल, ही सगळी पाठबळ देणं हे कर्तव्य झालं. हे मुळामध्ये स्वजनांचं कर्तव्य आणि त्या बाबतीत दक्ष असावं. अगदी अवश्यमेव ते करावं. आता गुंतणे तेथना जरी असं का म्हणलं ह्याच्यामध्ये, तर त्याच्यानंतरचा जो फॉलोअप आहे फॉलोअप म्हणून जास्त कळतं पटकन म्हणून, तर तो काही करू नये. म्हणजे आता मुलीचं लग्न झालं आहे तर दुसरीशी सकाळपासून रोज बरी आहेस ना, ती बरी आहे. संध्याकाळी आज काय केलं होतं, दुपारी काय केलं होतं, संध्याकाळी केलं होतं, भाजी हे झालं का ते झालं का, जाणार आहे का येणार आहे का कळवणार ना. त्यांच्याकडे पण फोन आहे की तुमच्यापेक्षा जास्त 64 GB वाल्या 128 ते सगळं त्यांच्याकडे आहे. तुम्ही कशाला काळजी करता ते तुम्हाला आधी कळवणार. तुम्ही इकडचं घर जरी बदललं तरी GPS-वर ते तुमच्या घरी पोचतील येऊन. ते सुद्धा कळवायचं काही कारण राहिलेलं नाही. आता माणसाची काही गरज राहिलेली नाही. तुमचा पत्ता नवीन ते विचारेल, त्याच्यात टाकेल आणि तुमच्या दारात गाडी येऊन उभी राहील. सोपं झालं आहे, कशाला त्याच्यावर एखादं. मग आम्ही आम्ही बदलतोय म्हणतोय, काय करावं म्हणतोय, तू एकदा येऊन जातीस का, तू एकदा बघ, मी एकदा बघ. तुम्हाला घर बदलायचं आहे, तुम्ही बदल. हे गुंतणे तेथना जरी जे आहे ना त्याचं लग्न करून त्यांच्याकडे दिलेली आहे ते बघतील काय करायचं ते. आता बरं नसलं, काय प्रसंग असला, बोलावून घेतला असलं तर आपण जावं.
आणि नसेल तर आपलं नाही कसं आहे, आपलं गावात असलं तरी प्रॉब्लेमच असतो, परगावी तरी प्रॉब्लेम नाही. गावात प्रत्यक्ष प्रॉब्लेम आणि तिकडं फोनवर प्रॉब्लेम. गुंतवणूक देताना तरी म्हणजे असं. आणि स्वजनांच्या जर आपण स्वजनांच्या कर्तव्यात दक्ष असू तर मुलाची चौकशी करायला लागणार नाही की तू जेवलास का, तू मेसला गेलास का, मग खडे पडले का, मग ते मांडले का, मग त्यातनं तू वाजा केलास का. त्याला तेवढं तुम्ही जर दक्षपणे शिकवलेलं आहे तर तो ते बरोबर करणारच आहे आणि कौशल्याने करणार आहे. काय करायचं ते बरोबर, म्हणजे आपण एक वेळ काहीतरी तणतण करू तो अगदी कौशल्याने व्यवस्थित काय करायचं ते करेल. एवढा तो मोठा झालेला आहे, त्या अर्थी तो बाहेर राहिला, ज्या अर्थी नोकरी करतो आहे त्या अर्थी कशी चालली आहे, काय चालली आहे, नोकरीतले बदल आहेत. आता हे गुंतवणं झालं. नोकरीपर्यंत तुम्ही गेला इथपर्यंत ठीक आहे, ते सुद्धा आपण नोकरीपर्यंत जाण्याचं काही शिक्षणाचा संबंध आहे. पुढे काय करायचं आहे ते त्याने ठरवायचं आहे आणि त्याच्यात मदत लागली तर त्यांनी मागायची आहे. आपण द्यायला जाणं म्हणजे गुंतवणूक. काहीही मागितल्यावर मदत करणं हे अजूनही करतो आहे, पण मागितलेलं नसताना करायला जाणं हे गुंतवणूक आहे. तिने काहीही विचारलेलं नसताना तिच्या प्रपंचातल्या चौकशा करणं हे गुंतवणूक आहे. हे म्हणजे आता वेगवेगळ्या टप्प्यावर आहे म्हणून वेगवेगळी उत्तरं सांगितली. तर त्या अर्थाने ते बऱ्या वागतात का, अलीकडे सासूबाई तिथेच आहेत का, माहेरी गेले असल्या तर 8 दिवस तर मग मध्ये येऊन जाईन म्हणते. सासूबाई त्यांच्या बाहेर आहे म्हणजे काय काय ते असलं काय ना, हे गुंतवण्याचा विषय. तर तसं काय करू नये. कर्तव्य आणि गुंतवणूक. आणि हे वैयक्तिक पातळीवर असल्यामुळं जसा जो ज्या स्थितीत ज्या ठिकाणचं कर्तव्य करतो आहे त्या ठिकाणी दक्ष असणं हे उत्तम. आता आपल्याकडे वॉचमन आहेत, समजा एखाद्या ठिकाणी सोसायटीत वॉचमन, तिथे त्याचं जे काम आहे तेच ते करतात. मागे आपले मित्र त्या राष्ट्रपती भवनाजवळ गेले होते तर तिथे ते बाहेर त्यांचे ते गार्ड्स वगैरे, तो गार्ड जिवंत आहे का आहे नाही आहे असं कळणार पण नाही. तो जसाच्या तसा उभा, फक्त डोळ्याने इकडे तिकडे त्याचं तेवढंच का दक्ष कर्तव्य. ते राष्ट्रपतींच्याकडे आज हे आलेले दिसत आहेत वगैरे, हे आतली बाजू नाही, तिकडच्या पातळीवर कोणी येईल. राष्ट्रपतींच्याकडे तर मजुरी होते, नाही तर संघटनेचा अधिकारी नाही, कोण परदेशी पाहुणा येऊ दे आणि काही होऊ दे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला लक्ष फक्त ठेवायचं आहे कुठे धोका आहे का, बस. हे कसं दक्ष कर्तव्य आहे तसं वेगवेगळ्या पातळीवरचं हे सांगितलं. आता लक्षात येऊ शकेल. देवांच्या आरतीत आपण म्हटलं आहे की विविध रूपाने तुम्ही येऊन घर पावन केले. दुसऱ्या कडव्यात आहे ना हे. म्हणूनही बनवणी मूर्ती आम्ही आवाहन केले विविध रूपाने. खरं सांगाय तर शिव आणि शक्ती हा मूळ व्यवहार आहे. खरं कुठेही जा, कसल्याही मार्गाने तुम्ही रामाकडून जा, याच्याकडून जा, शंकराकडून जा, कुठूनही कुठल्याही मार्गाने जे काही उपलब्ध मार्ग आहेत त्या सगळ्या मार्गाने गेले तरी शेवटी ते शिव आणि शक्तीशी येतं आणि त्याच्या पलीकडे अद्वैत निघतं आणि तिथे हा विषय संपतो आणि निर्गुण सुरू. हा सोपा विषय. आता ते शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार हे इथे चालू आहे सगळं. फक्त मला ते त्या पातळीवर जाऊन बघता येत नाही. प्रपंचात तटस्थपणे आपल्यातला प्रपंचसुद्धा बघणं माणसाला अवघड जातं. दुसरे बाहेर जगाचे इतर ते सोडून होते क्षणभर, तर ते बघणं अवघड जातं. मग अशा वेळेला तुमचं भान मला कसं राहावं म्हणून ते म्हणूनही बनवणी मूर्ती आम्ही आवाहन केले. आम्हाला हे काही सगळं जमणार नाही. त्याऐवजी मग मूर्ती केली, कोणी सत्पुरुषांच्या केल्या, कोणी यांच्या केल्या, काय जे केलं असेल ती जी मूर्ती आहे तिच्याशी मला तादात्म्य होऊन हे राहता येतं. विविध रूपाने तुम्ही येऊन घर पावन केले म्हणजे यात आपल्याला अभिप्रेत काय असं विचारलं, याचा अर्थ काय विचारलं नाही. आपणास यात अभिप्रेत अर्थ काय असेल. अभिप्रेत अर्थ असा आहे की जोपर्यंत आपल्याला निर्गुणात स्थिर होता येत नाही तोपर्यंत सगुणाची गरज आहे हे ओळखावं, असा अभिप्रेत अर्थ आहे. मग आपण एकच देव ठेवला तरी चालेल, एक देव आणि एक देवी ठेवली तरी चालेल, पण ती असावी. म्हणजे जसं घरात मोठं मनुष्य असलं म्हणजे एक धाक असतो, तर तसं कोणीतरी चांगल्या अर्थाने एक सात्विक धाक आहे तो. आणि दुसरं म्हणजे कोणाच्या तरी कानावर आपली सुख आणि दुःख घालायला एक नक्की हजर असतो, तो देव. तो घरात असावा. कारण माणूस ऐकून घेईलच ह्याची खात्री नाही, त्याला आपलं सगळं मनोगत कळेलच ह्याची खात्री नाही. पण जे घरात स्थापन करून आपण ठेवलेलं आहे आणि ज्याची आपण रोज पूजा करतो आहोत, नमस्कार करतो आहोत, त्याला सांगून बाहेर जातो, आल्यानंतर त्याला सांगतो, तो तुमचं सगळं मनोगत जाणतो.
ही एकच सोय आहे, म्हणून देव असा. नाहीतर देव काय करतो म्हणतो तर देव काय करत नाही. ती मूर्ती उठून निघाली आणि काहीतरी केलं, हे नाना महाराज वगैरे जे त्यांनी अनुभवलं ते त्यांनीच. पण हे जे आहे बाकीचं आपल्या सामान्य माणसांसाठी ही देवांची आरती आहे. म्हणून देवांची आरती देवांचीच आरती म्हणून केलेली आहे. करताना लिहिताना तशी लिहिलेली आहे. भाव तो आहे की कुठला देव आहे हे सांगता येत नाही. आपल्याकडे ह्या देवांच्या आरत्या आहेतच की. मग त्यात कोणाच्या गणपतीचं समजा तर त्याची शंकराची उपासना असेल तर त्याला ती नाही आरती म्हणत, तो गणपतीचे म्हणणार, तो शंकराचे म्हणणार, हे म्हणणार. हे आपल्यातले आपल्याला वाटणारे त्याच्यातले भेद आहेत. पण मुळामध्ये देवांचीच आरती म्हटल्यानंतर हा भेदच नाही उरला. राहायला तर शिवशक्तीचा भेद राहील. मग तो राहिला तर तो कसा गेला, विठोबा रखमाई असेल, काय असेल ते असेल त्याच्यासमोर. पण त्याची सगळी सुखदुःख जे काही आता, म्हणून तर जाताना आता देव असला, जसं घरात मोठं माणूस असतं तर मनुष्य एक सांगून जाण्याचा एक प्रघात पूर्वी होता, आता आहे की नाही मला माहीत नाही, पण आहे. काही घरी हा जपला जातो. मग अशा वेळेला काय की त्याला एक सांगून गेलो आहे तर त्याचा तुमच्या मागे नकळत एक सद्भाव आणि आशीर्वाद असतो. तो जेव्हा प्रसंग येतो तेव्हा कळतो. तर यासाठी ते असावं असा भाव आहे. म्हणून सगुण हे गरजेचं आहे, सत्पुरुषांनी सांगितलेलंच आहे. पण ह्यात लिहिण्यात काय भाव आहे तर असं सगुण आपल्याकडे विविध रूपाने तुम्ही येऊ नये. आता माझं रूपाबद्दल आग्रह नाही म्हणून म्हणलेलं आहे. असं विविध रूपाने तुम्ही काय जे रूप म्हणाल ते, कोणाला काय प्रिय असेल सांगता येत नाही. कृष्णस्थापन करेल नाही तर पांडुरंग करेल नाही तर आणि काय करेल. काहीतरी असावं की त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला मला रोज जागा असावी. आता ते तसं असेल तर सत्पुरुष असतील, सत्पुरुषांचा सपोर्ट असेल. महाराजांना सांगून गेलो बाहेर, संपला. विचार करायचं काय कारण नाही. आपलं कर्तव्य करीत राहायचं, मागून ते आहे. आपल्या पुढे ते मागून आहेत म्हणण्यापेक्षा. पथी सदैव गच्छताम. तर तसे कायम ते आपल्या नेहमी पुढे उभे राहिलेले आहेत. त्यामुळे आपला मार्ग चुकत असला तरी त्यांचा मार्ग चुकत नाही. त्यामुळे ते बरोबर मार्गाने नेतात. माझ्या चूक आणि बरोबरच्या कल्पना माझ्या आहेत, माझ्या संस्कारांच्या आहेत. त्यांच्या चूक बरोबरच्या कल्पना कल्याणाच्या आहेत. त्यामुळं त्या नेहमी प्रारब्ध आणि तुमचं कर्मस्वातंत्र्य याची गाठ घालून देऊन तुमचा मार्ग आखत असतात. त्यांच्या मार्गाने चाललेलं बरोबर असतं. हे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सदैव ते बरोबर आल्यावर पुन्हा एकदा आपल्याला प्रत्यक्ष त्यांच्यासमोर जाऊन सांगता येतं. जाऊन आलो, आजचा दिवस पार पडला, तो तुमची या कृपे लाभला दिवस, तसा तो असतो. मग तो लाभल्याची एक जाणीव राहते आत. आणि तो लाभला आहे याची जाणीव असली म्हणजे आल्यानंतर पुन्हा बाहेर पडेपर्यंत सुद्धा चित्त स्थिर राहतं. या अर्थाने ते चित्त स्थिर ठेवायची ती जागा आहे. म्हणून ह्या मूर्ती, ह्या स्थिर मूर्ती अशा असाव्यात. आणि त्यांनी आपलं चित्त अधिक शुद्ध आणि प्रसन्न होतं. आपल्याला अधिक बळ मिळतं. कसलाही प्रसंग असेल त्यांच्यासमोर जाऊन बसलं सांगितलं की संपलं. त्याचा पुन्हा काही विचार करायचं कारण नाही पडत. हे असं असं झालं. आता जगामध्ये इतक्या घडामोडी होतात. प्रत्येक घडामोडीला माणसाचं चित्त खालीवर होणार. त्यांच्यासमोर ज्यांनी सांगितलं त्याचं काय चित्ताचं होत, तो म्हणतो तुमच्या कानावर घातलं झालं. आपलं साधं मॅनेजमेंट आहे, सायन्स आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा रिपोर्टिंगला केवढं महत्त्व. तुमच्या अखत्यारीत तुम्ही काम केलं असलं, रिपोर्ट केलं की तुमचं हे संपलं. कारण पुढे त्यांची जबाबदारी असते त्याच्यावर. त्यांना रिपोर्टिंग केलेलं आहे. ते केल्यानंतर आता काही त्यात फॉल्ट असेल, काही चुकीचं असेल, निर्णय चुकला असेल, डिसिजन चुकला असेल तर त्यांच्याकडून येत असतं. मग ते दुरुस्त करतात किंवा ते बदलून देतात तुम्हाला. अगदी विदिन डिस्क्रिप्शन, आउट ऑफ डिस्क्रिप्शन तुम्ही काय केलं असतं तर रिपोर्टिंग जरी केलेलं असलं तरीसुद्धा तेवढं पुरेसं होतं. मग हे रिपोर्टिंग करायला आपल्याला ही जागा आहे. मग इथे कुठे बरं आपण असं थोडं आकाशाखाली जाऊ रिपोर्टिंग करायला, ते नाही जमणार आपल्याला. म्हणून निर्गुणाचं जमत नाही. म्हणून विविध रूपाने, या अर्थाने विविध रूपाने तुम्ही येऊ नये. फक्त आता हे रोज करत राहण्याची गोष्ट आहे तर ती ताजी राहील ना. शेवटी झाडंपेडंसुद्धा ताजी राहतात, ती रोज पाणी घालत असतो म्हणून राहतात ना. मग देवसुद्धा जिवंत पाहिजे तर रोज प्रार्थना पाहिजे, रोज दर्शन पाहिजे, शक्य असेल तर पूजा पाहिजे, नसेल तर संस्काराचा भाग उरणार नाही. जो तो आपल्या तंत्राने वागेल आणि घरामध्ये 4 माणसं 4 तोंड आणि 4 मतं हे होईल. ते होऊ नये म्हणून एक काहीतरी असावं, म्हणजे जिथे सगळे एक आहेत अशासाठी ते म्हणण्याचा भाव आपल्याला थोडक्यात सांगितला. झालं संपताला. हे आपण वारंवार सांगत असून सुद्धा आमच्या वृत्तीत बदल होत नाही, यासाठी काय करावं. आता माझा मार्ग मलाच बंद झाला आहे. आपल्या लक्षात आलं असेल, वारंवार सांगून जर बदल होत नसेल ना तर मी आणखीन काय सांगणार ना. आमच्या दृष्टीनं हे स्वस्कंधारोहण म्हणतात. तर्कसंग्रह ज्याने वाचला असेल, अन्नम भट्टाचा तर्कसंग्रह वगैरे, त्याच्यामध्ये तर्कदोषामध्ये हे उदाहरण आहे. ती माणसाला स्वतःच्याच खांद्यावर उभं राहणं नीट समजलं आपल्याला सगळं व्यवस्थित, म्हणजे आपल्याला समजतच असते. मी उगाच आपलं फक्त सगळे काहीतरी बडबड करतो. पण स्वस्कंधारोहण, स्वतःच्या खांद्यावर स्वतः उभं राहणं,
तर तसं जसं अशक्य असतं तसं वारंवार सांगून जर ते होत नसेल तर आणखीन वारंवार सांगण्यात काही अर्थ नाही ना. ते न सांगणं हा त्याच्यावर खरा उपाय आहे. महाराजांनी तो केला आहे बरं का, म्हणजे त्याच्या अर्थ नाही याच्या संदर्भात असेल, पण वारंवार काय सांगायची गरज नाही, कधीतरी सांगा असं म्हणतात आता. तर त्यामुळे ते कधीतरी सांगा म्हणण्याचं कारणच ते आहे की उजळणीची गरज आहे ती आता त्यांनाच करू देत. आपण ते आता उजळणीचे करतोच आहे आणि केल्यावर त्याचा उपयोग होतो. मला वाटते आता काय तुम्ही लावलं मला माहिती नाही, काहीतरी लावलेलं आहे सुलभचे अवधूत पंथ, ती एकदाच म्हटलं. त्याच्यानंतर परत काय त्याचं मला वाटते काय आपल्याकडे काय कुणी काय त्याचं पुढे विचार केला असेल आणि त्याच्यावर ते काय ती कृती करून त्याला तो सुलभ झाला अवधूत पंथ वगैरे असं कोणाचं झालं असेल ते भौतिकीतीनं असतीलच. तर ते जे कुठे असतील किंवा सहानुभूतीने आणि प्रेमाने आले असतील असं समजतो फार तर. पण ते जे काय आहे ते सुलभाचे अवधूत पंथ पुन्हा एकदा ऐकल्यावर हा अर्थ. आणि अवधूत पंथ म्हणजे काय, सुलभ म्हणजे काय, आणि पाहता असं म्हटलंय ते का म्हणले वगैरे जे काय त्यात आलं असेल ते आता मला ते काय आठवत नाही. पण ते त्याची जशी उजळणीची गरज आहे तशी ह्यातल्या वारंवार सांगितलेलं आहे. तर त्याची खरं सांगायचं तर त्याच्यातलं एक घेऊन त्याच्या खोलात गेलं तरी चालेल. काय जे घेतलं असेल ते, हा अभंग घेतला असेल हा सुद्धा पुरेसा आहे. कुठल्याही सत्पुरुषांचा एक अभंग पुष्कळ असतो, त्यात खूप खोलं असतं. आपण जेवढं उतरू तेवढं आपल्याला सापडतं. आणि अगदी समुद्राच्या तळाशी जाणाऱ्याला मोती हिरे सापडतात, आता काय सांगायचं. तर तसं आहे, आपण शंखचंपली निवडत बसू नये, खोलात जावं आणि तिथे मिळेल. सृष्टी संदेशामध्ये खोलात गेलात तरी मिळेल. हे ग्रंथांच्या भाषेत म्हणून, निरूपणाच्या भाषेत मी काय म्हणत नाही. तर याला काय करावं, तर याला काही नाही, प्रत्यक्ष कामाला लागण्याची गरज आहे. आपल्याला का होत नाही ते सांगतो की एकतर खरी तळमळ आपल्याला त्याच्याविषयी नसते. खरं नाही ना, आतून जर तळमळ असेल माणसाला तर त्याला बस निघा म्हणलं की निघाला, बसा म्हणले बसला, असं त्याचं झालं तर काय त्याला अवघडच नाही. तर त्या अर्थाने खरी तळमळ नाही, त्यामुळे तसं होतं. आणि काय होतं ते सांगणाऱ्याची तळमळ पण लक्षात येत नाही. सांगणारा काही तळमळ सांगत असतो. आपल्याला तुकोबांचं जर अभंगाचा अर्थ कळायचा असेल तर तुकोबांच्या अंतरंगातच उतरायला पाहिजे. तर आपल्याला शब्दाने नाही अर्थ कळत, अंतरंगात उतरल्याने अर्थ कळतो. तर ते त्याच्या अंतरंगात उतरलं आणि ती परिस्थिती सगळं त्यांचं ते दैन्य ते सगळी अवस्था आणि ती निंदा आणि ते सगळं डोळ्यासमोर आलं की नाही, की असं असताना ते आनंदाचे डोही आनंद तरंग वगैरे म्हणतात. हा आपल्याला काय नडले प्रपंचामध्ये, तसा विचार केला तर त्यांच्या तुलनेने विचार करा. प्रपंचात कोणाच्या उणीव नाही असं मला म्हणायचं आहे. उणीवेचं दुसरं नाव प्रपंच आहे, प्रपंचाचं दुसरं नाव उणीव आहे, काही म्हणा, ते तसंच आहे. तर ते जरी असलं तरी त्यांच्या इतकी दुःख आपल्या वाट्याला आली. अगदी महाराज झाले तरीसुद्धा महाराजांची एवढी दुःख आपण नाही सोचलेली, ती जी दुःख आहेत ती नाही सोचली. मग तसं जर नसेल तर महाराजांनी एवढं केलं असेल, मी कणभर दोन कणभर काय 4 पावलं काय असेल ते तेवढं नक्की चालू शकतो, मला तेवढा वेळ तेवढं हे नक्की आहे. मग ते जेव्हा तळमळून एवढं सांगतात, नामाविणं हित समजू नका, हा त्याला काय पडले खरं सांगायचं तर. नाम आहे, ते लोक आहेत, ते घेतील, सगळं खरं आहे. पण येतो कळवळा म्हणून या, बुडतं हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे केवळ कळवळ्याची, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. त्यांना आम्ही काय दिले म्हणून त्याने आम्हाला हे द्यावं. ही तळमळ जरी नुसती आपल्याला कळली ना तरी हा प्रश्न उरणारच रे. बदल का होत नाही, बदल होणार. जर नुसती सांगणाऱ्याची तळमळ जरी आपल्याला पोचली, सांगणारा काहीतरी सांगतोय ते काय प्रवचन आख्यान असं नाही आहे, ते त्याला राहवत नाही आहे. आणि बडतं हे जन न देखावे डोळा, समोर दिसते यांना वाचण्यासारखं आहे हे करीत नाहीत. अशा वेळेला ते जे आहे म्हणजे, आणि हे त्यांचं मी काय विचार करतो, क्षणभर सत्पुरुषांचे दुःख नावाचं एक वेगळा विषय लिहिलेला आहे. तर त्याच सत्पुरुषांच्या दुःखांच्यामध्ये हा अनुभव आहे. महाराजांच्या याच्यातला अगदी त्याच्यातला कोट करण्यासारखा आपल्याला मी मागे अष्टमीचा अनुभव सांगितलेला. महाराज दशमीला गेले ना, अष्टमीला रात्रीची जी मुलाखत त्यांच्याबरोबर बसून जे लिहिलं आहे ते त्यांनी जे प्रश्न विचारले उत्तर दिली ती लिहून ठेवलेली आहे. तर आपण कोणी माझ्या सांगण्याकडे लक्ष पुरवले नाही, हे त्यांना जाण्यापूर्वी 2 दिवस आदल्या अष्टमीला सांगावं वाटतं. ह्याच्या असं होतं ते व्यवहाराने. आता असंच सगळ्यांचं झालं का तर नाही. ब्रह्मानंद बाजूला, आनंदसागर बाजूला, तात्यासाहेब बाजूला, भाऊसाहेब बाजूला, अशी यादी पण मोठी आहे. आता ती बाकीचे जे भांडत बसले ते त्यांच्यासाठी हे सांगितलं, की ते जे प्रपंचिक होते त्यांच्यासाठी सांगितलं. पण जे असे बाजूला झाले ते झालेच. म्हणजे ज्यांना तळमळ कळली, म्हणजे भाऊसाहेबांसारखं आहे. भाऊसाहेब म्हणाले ना, तात्यासाहेबांच्या ज्यात 2-3 गोष्टी आहेत म्हणजे, आणि ते सगळ्या आपल्या माहितीचे आहेत. फक्त आठवण का करायची, तो बदल का होत नाही त्याचं कारण आहे ते. भाऊसाहेबांच्या पातळीवर सांगायचं झालं तर भाऊसाहेब जे म्हणत
ते वाक्य तात्यासाहेबांच्या डायरीत आपल्याला आहे की आपल्याला मनुष्यदेह लाभला आणि आपल्याला महाराज भेटले, आता काही करायची उरलीच नाही. आता ते सांगतील ते फक्त करायचं, या पलीकडे काही नाही. आता ही एक मनाची तयार. त्यांना कुठे काय शंका आल्या कसल्या, त्यांना कसल्याही शंका येत नसत, कसल्याही विकल्प नाही, कसलंही काही नाही त्यांच्याकडे. फक्त ते महाराज म्हणले आता ज्यांच्या मांडीवर डोकं ठेवून आपलं प्राण सोडावा अशी ज्यांची इच्छा धरून जे 4 सालापासून 13 सालापर्यंत राहिले, सावलीसारखे बरोबर राहिले आणि महाराजांनी त्याला सांगितलं होतं राहा तुम्ही, तर ते त्यांनी तो योग नाही हे आदल्या दिवशी सांगितलं की तसा योग नाही भाऊसाहेब. असं म्हणले मी एवढीच इच्छा धरून राहिलो होतो, ती सुद्धा शक्य नाही हे सांगितल्यावर ते शांत राहिले. ठीक आहे म्हणाले, मी काय करू तेवढं सांगा. काय जमत नाही असं होईलच कसं, जमणार, फक्त मला तळमळ नाही आणि सांगणाऱ्याची तळमळ कळत नाही. म्हणून मग ते जर जमलं तर मी का, आपण इथेच 12 वर्ष राहावं ही गोष्ट सोपी नाही. महाराज नाही येत तिथे, 12 वर्ष राहायचे. महाराज असताना सिंहासारखं रक्षण आहे सगळ्यांना. महाराज गेल्यावर काय झाली परिस्थिती ते त्यांनी लिहिलेलं आहे, आपण वाचलं असेल तर. अशा अवस्थेत पण त्यांनी 12 वर्ष पूर्ण होईपर्यंत बाहेर पाऊल टाकायचं नाही. ऑपरेशनची वेळ आली तरी म्हणले मला परवानगी नाही हे विचारतो. महाराजांनी स्वप्नात दृष्टांत देऊन त्यांना सांगितलं हे सोपं आहे, करायला काय हरकत नाही, म्हणजे त्यासाठी जाऊन या, पण नाहीतर गोंधळ नाही सुटणार. त्यांनी इथे राहा म्हणून सांगितलं तर 12 वर्ष विचार सुद्धा करायचं कारण नाही. 12 वर्षात मध्ये कुठे नाहीतर ते आता तात्यासाहेब बाहेर होते, ते नोकरीला होते, इकडे गेले तिकडे, ते काय करायचं करू दे. महाराजांनी आपल्याला काय सांगितलं, मी गेल्यानंतर 12 वर्ष इथं राहायचं. तर 12 वर्ष तिथं राहणं हे अत्यंत मुश्किल होतं सर्व बाजूने. कारण महाराजांच्या जवळ असतानाचा जो एक प्रभाव होता किंवा जो लोकांच्यावर दबाव चांगल्या अर्थाने होता तो उडून गेला एकदम. आणि त्या क्षणी लोकांच्याकडून निंदा काय हे काय ते त्यांना फक्त नैवेद्याचं, महाराज असतानासुद्धा आणि नंतरही ही नैवेद्याची रामाच्या देवळात रोज दुपारचा नैवेद्य द्यायची त्यांच्याकडे जबाबदारी होती. तर नैवेद्याचं ताटसुद्धा माणसाने नेऊन दिलेलं नाही सगळं. कोणी त्याच्यात हे टाकलं, कोणी काय मध्ये टाकली, कोणी काय अंगावर ओढवली, हे सगळं सहन करायचं महाराज नाही येत या अर्थाने. पण त्यांच्या दृष्टीने महाराज नाही तसं नाही, महाराज आहेत आणि त्यांनी काय सांगितले ते आपल्याला करायचे, या पलीकडे तिसरा शब्द नाही. म्हणजे करता येतं आणि करणारे लोक आहेत असे सुद्धा कितीतरी आहेत. काळ भरवाचा काल विषय निघाला होता. महाराज काशीत असताना तात्यासाहेब आजारी पडले, त्यावेळेला त्यांच्या शेजारी येऊन महाराज भेटले ना, म्हणले ना, ते त्याचाच त्यांनी विचार केला ना शेवटी. मग त्यावेळेला त्यांनी त्या महाराज असतानाच्या गोष्टी, तात्यासाहेब आत्ता 67पर्यंत होते तरीसुद्धा त्यांना ते स्मरण, ते बाजूला बसून त्यांनी जे म्हटले की काळ भैरवा याला जरा बरं वाटू दे बाबा, हे अत्यंत साधं वाक्य म्हटलं तर, पण तो संतांनी मनापासून टाकलेला शब्द आहे, तो काळ भैरवाचं ऐकायला लागतो. उग्रशासनम एका बाजूला आणि भक्तवत्सलम हे दुसऱ्या बाजूला, त्यातलं ह्याचं त्यांना तो शब्दसुद्धा विसरता येत नाही. ते काय तो स्वर होता तो माझ्या कानात घुमतो आणि ते बरेही झाले. करता येत नाही असं नाही, थोडंसं आपण जरा थोडं हे आत कुठेतरी. आणि असं काही मनुष्य इतका कठोर आणि हे नाही, व्यवहारात त्याला भाव कळतो. तर संतांचा भाव किंवा त्यांच्या सांगण्याचा भाव का कळू नये, जे आपल्याला तुकोबांचं का कळू नये, तर हे नक्की कळेल होईल. फक्त थोडं आपणही बघावं की आपण जन्माला कशासाठी आलो आहे आणि आपल्याला काय मिळालेलं आहे, त्याचा आपण काय करायचं आहे हे एकदा लक्षात आलं तर हा फक्त भावाचा प्रश्न आहे. तो आला की सगळं येतं बरोबर, बाकीचे काही विरोधता लागत नाही, काय नाही. तर हे झालं, हे गुरुचरित्रासंबंधी आहे, त्यामुळे मी ह्याचं उत्तर आता काही देत नाही. जे विशिष्ट ग्रंथासंबंधी असतं ते ते ठेवतो. सकाम निष्काम भक्तीच्याबद्दल एक आहे ते एवढा घेऊया आणि थांबूया. सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती या दोन्ही गोष्टी दैनंदिन व्यवहारात कशा आणाव्या. हे पुन्हा सगुण आणि निर्गुणासारखंच आहे. सकाम भक्तीनेच मनुष्य कुठेतरी निष्काम भक्तीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाम असली तरी भक्ती सोडू नये, असू दे, तीच कधीतरी निष्काम करणार आहे, कधीतरी त्याच्यातलं हे जाणार आणि महाराजांना तरी किती वर्ष आपण मागणार असं कुठेतरी मनात येणार. सुटला, मागत राहो, काय मागायचं ते मागा, महाराजांच्याकडे माग, ते देत राहणार आणि एक दिवशी तुमची इच्छा काढून घेणार. यासाठी
सकाम भक्ती असली तरी चालेल, भक्ती आपल्या जीवनात आहे याच्यासारखा आनंद नाही. त्यामुळे ती असावी, सकाम असावी, महाराजांसमोर सांगावं आणि एक करावं. मात्र एकदा त्यांना सांगितल्यावर तो विषय सोडून द्यावा त्यांच्यावर, त्यांच्या मागे लागू नये. त्यांना जगाचं काम पडले तसं लक्षात ठेवा. आपल्याला एक काम करायचं झालं तर दुसऱ्याचं वैता गेलं. साध्या भाषेत काय जाता येतं आम्हाला कामं सांगतात असं वाटतं. त्यांनी काय करावं मला सगळं. त्यामुळे एकदा काम सांगितलं ना, आणि त्यांच्याकडे विस्मरण वगैरे नाही आहे तसलं. सांगितलं लक्षात आहे की नाही कोण आठवक वगैरे असं मनात काही ठेवू नये. त्यांच्या बरोबर लक्षात असतं काय ते वेळ आली की करतात, कारण कामासुद्धा वेळ द्यावी लागते शेवटी. आता तो जर जूनमध्ये म्हणला मला एवढे मार्क पडले पाहिजेत, आता काय त्याला उद्या सर्टिफिकेट आणून द्यावं का पुढच्या याचं? एप्रिलचं सर्टिफिकेट आत्ता द्यायचं का त्याला? तिथं एवढे आता ते तेवढे मिळायला तेवढा काळ द्यायला पाहिजे तेवढं ते करतील. त्यामुळे त्या अर्थाने सकाळ असा हरकत नाही. आणि कुणाकडे तरी मागण्यापेक्षा देवाकडे मागणं चांगलं. तो निदान सर्वसमर्थ तरी आहे, तो इकडचं विश्व तिकडे करेल, तर त्याला तर तशा अर्थाने असावं. आणि मग तेच कधीतरी माणसाला निष्काम बनवतं. कारण शेवटी आपल्याला सुद्धा मागण्याचा कंटाळा कधीतरी येईलच, कधीतरी येणार. आवडीचा पदार्थ आहे तरीसुद्धा माणसाला वीट येतोच ना कधीतरी, तसं आहे. तर हे सगळं अगदी आवडीचा पदार्थ आहे, ते खातो, एकदा खातो, दोनदा खातो, 10दा खातो, ते झाल्यानंतर भरपूर खातो, अगदी वरी सर खातो, सगळं होतं, पण शेवटी म्हणतो नको असं येतं कधीतरी. तसं कुठेतरी सकाम भक्तीचं होईल आणि ते झाल्यानंतर निष्काम भक्ती, मग काय तुम्ही आनंद आहे बस, बाकी काय नाही. आणि त्या उपर एक लक्षात ठेवा, सकाम भक्तीमध्ये हा लक्षात ठेवण्याचा विषय म्हणून की सकाम भक्तीत एक लक्षात ठेवा, आमच्या कामनांना अंत नाही, हे एक त्याच्याबरोबर लक्षात ठेवा. मी आज हे मागितलं, उद्या ते मागितलं, परवा ते मागितलं, असं मी मागत जर आयुष्यभर राहिलो तर मी मागतच राहीन शेवटी, आणि मागत राहीन नाही मागतच जाईन असं होईल. तर तेवढं फक्त एक बाजू लक्षात ठेवावी म्हणजे झाले. काय सांगतं ते मनुष्य काय करेल, त्यांच्याकडे मागावं हे चांगलंच आहे, सकाम चांगलंच आहे, काय बिघडत नाही, त्यांच्याकडे मागायला हरकत नाही. पण एक लक्षात ठेवावं, मगाशी स्वजनांच्या दक्ष कर्तव्य, तर माणसाचं मागण्यात सुद्धा दक्ष असावं की खरंच नाईलाज आहे का, खरंच मी हे मागितलं पाहिजेच का, नाही का दुसरा काय मार्ग, किंवा न मागता माझं जीवन अडलं का, थांबणार आहे का, मी फक्त माझ्यापुरतं हे तेवढ्याच पुरतं मागतो आहे का सगळ्या बाकीच्या लोकांचं पण घरात त्यांचं कल्याण, सगळ्यांचं कल्याण होईल. ते करतील काय करायचं, ते काय मागायचं ते बघतील, ते काय करायचं ते बघतील. कुठेतरी माझी मर्यादा आहे, तर तशा तऱ्हेनं स्वजनांचे जे आहे त्याच्यातसुद्धा मर्यादा आहे, तिथपर्यंत करतो, त्याच्या पुढचं तुझं तू बघ म्हणतो. ते हे जसं बघतो तसं मागण्यातसुद्धा कुठेतरी आणखीन एक त्याला परिमाण आहे, त्याला एक रेग ओढलेली आहे, तर ती लक्षात ठेवून आपण करावं. निर्गुण प्रेमळ सगुण ब्रह्म ते आले आमच्या घरी. निर्गुण प्रेमळ सगुण ब्रह्म ते आले आमच्या घरी. ह्या शेजारती सगुण देव हो भाव कावरी. आमच्या भाव कावरी, आमच्या भाव कावरी. निर्गुण प्रेमळ सगुण ब्रह्म ते, निर्गुण प्रेमळ सगुण ब्रह्म ते आले आमच्या घरी. आले आमच्या घरी. ह्या शेजारती सगुण देव हो, ह्या शेजारती सगुण देव हो भाव कावरी. आमच्या भाव कावरी, आमच्या भाव कावरी. दिक्कालातील दिव्य पसारा, दिक्कालातील दिव्य पसारा. अतर्क्य जगती नित्य चालला, अतर्क्य जगती नित्य चालला. विश्वासाठी श्रमला देवा,
विश्वासाठी श्रमला देवा, निद्रा घ्या अंतरी, निद्रा घ्या अंतरी, आमच्या भाववंचकावरी, आमच्या भाववंचकावरी. निर्गुण प्रेमळ सगुण ब्रह्म ते आले आमच्या घरी, घ्या शेजारती सगुण देव हो, भावमंचकावरी, आमच्या भावमंचकावरी, आमच्या भावमंचकावरी. अपराधी वा दोष गुणी वा, अपराधी वा दोष गुणी वा, तारुण नेले तुम्हीच देवा, तारुण नेले तुम्हीच देवा. क्षमा करूनी आता विसावा, क्षमा करूनी आता विसावा. घ्यावा दीनांतरी, घ्यावा दीनांतरी, आमच्या भाववंचकावरी, आमच्या भाववंचकावरी, आमच्या भाववंचकावरी. निर्गुण प्रेमळ सगुण ब्रह्म ते, निर्गुण प्रेमळ सगुण ब्रह्म ते आले आमच्या घरी, आले आमच्या घरी. ह्या शेजारती सगुण देव हो, ह्या शेजारती सगुण देव हो, भावमंचकावरी, आमच्या भावमंचकावरी, आमच्या भावमंचकावरी. जानकी वनस्मरण जय जय राम.